ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या दिंडोरी प्रणित मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेय स्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, अतिशय अद्भुत अशा महाराजांच्या या कृपा आशीर्वादाने, त्यांच्या या प्रसादाने माझ्यासोबत कदाचित आपण सगळेच भारावून गेला असाल आणि अशाच भारावलेल्या अवस्थेमध्ये आज आपल्याला 32वा अध्याय, जो अतिशय महत्वाचा आहे, महाराजांच्या कृपा आशीर्वादाचा लाभ घेण्याचा आहे आणि तो कशा प्रकारे होतो हेही आपल्याला आजच्या अध्यायामध्ये समजून घ्यायचं आहे. त्यामुळे अतिशय कान तीक्ष्ण करून एकाग्र चित्ताने आजच्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. कालच्या अध्यायात आपण बघितलं महाराजांनी कशा प्रकारे पातिव्रत्य धर्माचं निरूपण जे आहे ते कालच्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं की स्त्रीचं आचरण कसं असलं पाहिजे आणि स्त्रीचा धर्म काय आहे याची आपण विस्तृत स्वरूपात त्याची उलगडणी जी आहे ती आपण कालच्या अध्यायात बघितली. आजच्या अध्यायामध्ये आता त्याचा उत्तरार्ध जो आहे, जो आपण 30व्या अध्यायामध्ये जी गोष्ट सुरुवात झाली होती की माहूरची एक विप्रस्त्री आहे आणि अतिशय छान दिसायला सुंदर घराचं ऐश्वर्य संपन्न असं कुटुंब आणि अशा कुटुंबामधली तिचे यजमान जे आहेत त्यांना क्षय होतो आणि आजाराने ग्रस्त होऊन इतकं दुर्धर आजार होतो, शरीराला सगळे दुर्गंधी सुटते आणि तिथल्या गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार ते गाणगापूरला यायला निघते की तिचं तिच्या यजमानांना बरं वाटेल आणि गावाच्या वेशीवरती येता क्षणी तिच्या पतीचा मृत्यू होतो आणि ती आक्रोश करते, आलाप करते. त्यावेळेला एक यती, एक संन्यासी त्या ठिकाणी येऊन तिला पातिव्रत्य धर्माचं आचरण जे आहे त्याचं विश्लेषण करून ज्ञान द्यायचा प्रयत्न करतो. आणि आता हा पातिव्रत्य धर्माची गोष्ट सांगत असताना आपण काल बघितलं की बृहस्पती जे आहेत इंद्र दरबारातील गुरु, ते हे देवांचे जे गुरु आहेत त्यांनी आपल्याला हे पातिव्रत्य धर्म आचरण ती गोष्ट आपल्याला कथन केली. आजच्या अध्यायामध्ये सुरुवातीच्या भागामध्ये विधवा स्त्रीचं लक्षण काय आहे, विधवा स्त्रीनी कसं आचरण करावं याच्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु आजच्या काळाच्या नुसार ह्या गोष्टी तितक्याशा लागू नाहीत. त्यामुळे आपण त्या गोष्टी न पाहता मुख्य अध्यायामधील जे मुख्य सूत्र आहे, मुख्य ज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग हे विधवेचं सगळं वर्णन केल्यानंतर की विधवेनी कसं जगावं, तिचं आयुष्य तिने कसं राहिलं पाहिजे, आचरण तिचं कसं ठेवावं असं मार्गदर्शन झाल्यानंतर आणि हे सगळं ही गोष्ट सांगितल्या झाल्यानंतर तो संन्यासी जो आहे तो त्या स्त्रीला असं म्हणतो की हे माते, आता मी तुला दोन्हीही आचरणाचं व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे की पती जिवंत असताना कसं स्त्रीने आचरण करावं आणि पतीचा देहांत झाल्यानंतर आचरण कसं करावं, तर हे मी दोन्ही तुला सांगितलेलं आहे. तर त्यावेळेला सती जाण्याची प्रथा असल्या कारणाने महाराजांनी त्या मुलीला असं सांगितलं, 20 वर्षाची कोवळी पोर आहे, म्हणजे फार वयस्कर आहे अशातलाही भाग नाही. त्यामुळे महाराजांनी त्या स्त्रीला असं म्हणलं की माते, आता मी तुला हे दोन्ही मार्ग दाखवले आहेत. जर तुझ्यामध्ये तेवढी हिंमत नसेल, कारण एवढं कोवळं जीव आहे, चितेमध्ये जळत्या चितेमध्ये अग्नीमध्ये उडी घालणं इतकं सोपं नाही. तर तू दुसरा मार्ग जो आहे विधवापणाचा, तो सुद्धा तू आचरण केला तरी हरकत नाही. दोन्हीही मार्ग तुला योग्य ठिकाणीच घेऊन जातील आणि दोघेही तितकेच पुण्याचे आहेत. धैर्य असेल आपणासी, करी सहगमन पतीशी, विधवापणे आचार करीसी, तेही पुण्य तितुकेचे. ते हे दोन्ही मार्ग तुझ्यासाठी जे तुला योग्य वाटतील ते करा.
आणि "जे आवडे तुझे मनी, सांगावे माते विस्तरुनी, हस्तमस्तकी ठेवणी, पुसत असे प्रेम भावे." तर खरं तर संन्यासी हे कधी स्पर्श करत नाहीत. त्यामुळे आशीर्वाद स्वरूप जरी आशीर्वाद दिला तरी ते डोक्यावरती उंचावरती हात ठेवून आशीर्वाद देत असतात. तर हा हा जो संन्यासी आहे, हा संन्यासी त्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवून प्रेमाने तिला विचारतो, की "तुला काय योग्य वाटतंय? तो निर्णय तू घे. मी सांगण्याचं, ज्ञान देण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे." आणि असं म्हटल्यानंतर ती स्त्री जी आहे ती भानावरती येते. एवढं सगळं ऐकल्यानंतर तिला सगळ्या गोष्टींची जाणीव होते आणि ती त्या संन्याशांना असं म्हणते, की "तुम्ही खरंच आज माझ्या भावासारखे म्हणा, गुरूंसारखे धावून आलेले आहात. कारण मी तर इथं आले होते, की माझा जो काही सोयर आहे, माझा जो पती आहे, त्याचं आरोग्य व्यवस्थित राखावं म्हणून मी गुरूंच्या चरणाशी आले होते. परंतु माझ्या प्रारब्धानुसार, माझ्या नशिबाने माझा पती त्या ठिकाणी त्याचं निधन झालं आणि तुम्ही मला एवढं ज्ञान दिलेलं आहे. परंतु मला असं वाटतं, की हे कलियुग आहे आणि अशा कलियुगामध्ये माझ्यासारखी एवढी तरुण वयातील मुलगी जी आहे, ती विधवापणाचं आचरण करणं एवढं सोपं नाही. कारण समाज तेवढा चांगला नाही, समाजाची दृष्टी चांगली नाही आणि जे काही विधवापणाचं आचरण तुम्ही सांगितलेलं आहे, किती काटेकोर नियम आहेत, हे दोन्हीही माझ्यासाठी अवघड आहे. तर त्यापेक्षा मी सती जाणं पसंत करेल आणि त्या जळत्या चितेमध्ये मी उडी घेण्यासाठी तयार आहे. असा तिने निर्णय त्यावेळेला त्या संन्यासाला सांगितला आणि त्या संन्यासाला नमस्कार करून तुमचे आशीर्वाद द्यावे असं म्हणून त्यांनी सांगितलं. आता हे संन्यासाला सांगितल्यानंतर संन्यासाने सांगितलं, की "ठीक आहे, हरकत नाही. तू तुझ्या निर्णयानुसार कर. फक्त एकच कर, चितेत जाण्यापूर्वी श्री गुरु महाराजांचं दर्शन घ्यायला विसरू नकोस." आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातले 4 रुद्राक्ष जे आहेत ते काढून त्या स्त्रीच्या हातात दिले आणि त्या मातेला सांगितलं, की "हे माते, यातले 2 रुद्राक्ष तू तुझ्या पतीच्या चितेला ज्यावेळेला जाळशील त्याच्या तत्पूर्वी त्याच्या कंठामध्ये, गळ्यामध्ये घाल आणि 2 रुद्राक्ष जे आहेत ते दोन्ही हातामध्ये घाल. आणि तू जेव्हा तिथं गुरु महाराजांचं दर्शन करायला जाशील, त्यावेळेला गुरु महाराजांचं रुद्राभिषेक आणि पाद्यपूजन केलं जाईल. ते जे तीर्थ आहे ते तू स्वतःवरती आणि तुझ्या पतिराजांवरती तू शिंपड आणि मग तू सती जायला काही हरकत नाही. अशा प्रकारे त्या यतिराजांनी त्या मातेला आज्ञा केली आणि ते यती त्या ठिकाणावरून निघून गेले. आता या स्त्रीची पूर्णतः मानसिकता झालेली आहे आणि असं करून ती सगळे तिच्यासोबत जे आलेले सगळे सोयरे आहेत, नातेवाईक मंडळी, गावातली मंडळी, जे माहूरपासून तिच्यासोबत आलेत आणि प्लस गावातली लोकं ज्यांनी हा सगळा प्रसंग आहे जो पाहिलेला आहे. कारण आपल्याकडे ॲक्सिडेंट झाला की गर्दी जमायला वेळ लागत नाही. त्यामुळे हा अपघात घडल्यानंतर गावातले लोकं त्या ठिकाणी नक्की आलेले असतील आणि हे सगळे जे आहेत ते आता त्या स्त्रीसोबत संगमावरती जायला तयार आहेत. म्हणजे बघायला की आता पुढे काय-काय होतंय. आणि शेवटी मयत आहे त्यामुळे मयतीला आपण सहसा जातो. तर त्याप्रकारे त्या स्त्रीसोबत सगळेजण गेले. त्या ठिकाणी सगळी तयारी केली चितेवरची आणि ह्या स्त्रीनी सुद्धा आता सती जाण्यासाठी जे काही सगळं सतीचं वाण असतं, मग मळवट भरणं आहे, लोकांना त्या गोष्टी देणं, सवाष्णीच्या वाण देणं, असे सगळे सोपस्कार झाले आणि आता ती चितेत उडी घेणार. तेवढ्यात तिला लक्षात येतं की त्या संन्यासींनी सांगितलं होतं, की 4 रुद्राक्ष जे आहेत ते त्या प्रेताच्या 2 जे आहेत रुद्राक्ष ते प्रेताच्या कंठामध्ये बांधायचे आहेत आणि 2 जे आहेत ते 2 हातामध्ये बांधायचे आहेत आणि महाराजांचं दर्शन घ्यायचंय. तर ती सगळ्यांना विनंती करते, की त्या संन्यासींनी सांगितल्याप्रमाणे मी हे रुद्राक्ष बांधते आणि मी त्वरित जाऊन महाराजांचं दर्शन करून येते. तोपर्यंत तुम्ही काही इथं चिता जळवू नका किंवा जाळू नका. तर सगळेजण तिला असं सांगतात, की लवकर ये कारण संध्याकाळ झाल्यानंतर, सूर्यास्त झाल्यानंतर दहन केलं जात नाही. पुन्हा सूर्योदय होईपर्यंत वाट बघावी लागेल. ऑलरेडी बराच उशीर झालेला आहे. त्यामुळे आधीच देहातनं त्या अनारोग्य आहे. त्यामुळे त्याचा त्रास सगळ्यांना होणार नाही याच्या दृष्टीनं तू लवकर दर्शन करून पुन्हा ये. तर ती ठीक आहे असं म्हणून संगमावरनं त्या ठिकाणावरनं महाराजांच्या दर्शनासाठी यायला निघते. येता-येता महाराजांना ती काय म्हणूया आपण भावनाविवश झालेली असते. जरी मन स्थिर झालेलं असलं तरी, की "महाराज काय असं तुम्ही केलं? मी तर तुमच्याकडे माझ्या पतीचं आरोग्य घेण्यासाठी आले होते. परंतु तुम्ही माझा पतीच हिरावून घेतलात आणि आता मला सती जाण्याची वेळ आलेली आहे आणि एवढं माझं सौंदर्य आणि हे सगळं काय उपयोगाचं?" असा एक उद्वेग किंवा नैराश्यातून सगळे भाव ठेवून स्वतःशीच हे सगळं पुटपुटत ती महाराजांच्याकडे यायला निघते आणि महाराज समोर बसलेले असतात. तर त्यावेळेला महाराजांचं दर्शन करते लांबूनच, जवळ नाही कारण सती चाललेली असते, विधवा आहे. त्यामुळे संन्यासाच्या जवळ जाता येत नाही. त्यामुळे लांबूनच ती गुरु महाराजांचं दर्शन घेते. तर महाराज तिला म्हणतात, की "आयुष्यमान भव." तर असं म्हटल्यानंतर तिला एकदम आश्चर्य वाटतं, की कदाचित महाराज काहीतरी चुकले असतील किंवा महाराजांनी दुसऱ्यालाच आशीर्वाद दिला असेल.
असं तिच्या मनात येतं आणि ती पुन्हा महाराजांना साष्टांग दंडवत घालते आणि महाराज तिला म्हणतात, की "अष्टपुत्र सौभाग्यवती भव." आणि असं म्हणल्यानंतर मग सगळे थोडेसे आश्चर्यचकित होतात. मग तिथले जे त्या स्त्रीबरोबर आलेली सगळी जी लोकं आहेत, त्यातले दोघं-तिघं जाऊन महाराजांना सांगतात, की "महाराज अहो, ती सती जाण्यासाठी आलेली आहे. तिचा पती ऑलरेडी तिथे चितेवरती आहे आणि तुम्ही तिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिलाय, आयुष्मान भव असा आशीर्वाद दिलेला आहे." तर महाराज हसतात आणि महाराज म्हणतात, की कोण म्हणलं तिचे पती जे आहेत ते गेलेत आणि ती विधवा झाली आहे. आणा माझं ते प्रेत जे आहे ते माझ्या समोर आणा. असं म्हटल्यानंतर त्या सगळ्या लोकांना एकदम आश्चर्य वाटतं, की आता काय घडणार आहे इथं? आणि महाराजांच्या आज्ञेखातर ह्या स्त्रीला तर काहीच कळत नाही, की काय चालू आहे. आणि ते प्रेत मग त्या संगमावरनं आणायची सुरुवात होते. त्यावेळेला तिथं 4 ब्राह्मण येतात आणि ते महाराजांचा रुद्र म्हणून अभिषेक करत असतात. महाराजांच्या पादुकांवरती, महाराजांच्या चरणावरती रुद्रसूक्ताचं पठण करून अभिषेक करत असतात. तर ते प्रेत तोपर्यंत घेऊन येतात, तोपर्यंत रुद्रसूक्ताचं पठणही झालेलं असतं. तर महाराज आज्ञा करतात, की हे जे तीर्थ आहे, त्या दोघांवरती शिंपडा आणि ते शिंपडल्या क्षणी ते जे प्रेत आहे ते अ, शुद्धीत येतं, त्याला चेतना येते आणि ते इकडं-तिकडं बघायला लागतं. सगळ्यांना आश्चर्य वाटतं, की हे असं काय घडलं अचानक? आणि ती स्त्रीही अचंबित होऊन जाते, की माझा पती जे आहे ते पुन्हा चेतन अवस्थेमध्ये झाले. त्यामुळे सगळ्यांना तो आनंद होतो. तो प्रेत जे असतं ते विचारतं, "मला इथे का आणलंय?" सगळेजण म्हणजे ती स्त्री जी आहे ती त्याला पूर्ण इतिहास त्याचा सांगते आणि ते दोघंही मनोमन महाराजांना नमन करतात, त्या ठिकाणी नमस्कार करतात आणि ती जी आहे ती तिच्या सोबत आलेल्या सगळ्या लोकांना, गावातल्या लोकांना भोजन घालते. भोजन देऊन सगळ्यांना तृप्त करते. कारण तिचा पती पुन्हा जिवंत झालेला आहे. पण ह्या गर्दीमध्ये एक उपटसुंभ असतो, एक शहाणा व्यक्ती असतो. जो कुत्सित बुद्धीनं हे सगळं पाहत असताना त्याला प्रश्न पडतो आणि तो महाराजांना असं विचारतो, की "महाराज, ही संपूर्ण सृष्टी जी आहे ही विधिलिखितानुसार घडते. जे नशिबात लिहिलंय ते त्यानुसारच घडतं आणि ह्या व्यक्तीला तर मृत्यू आलेला आहे. मग तुम्ही कसं त्याला पुन्हा जागृत केलं?" तर शेवटी जशास तसे हा महाराजांचा नियम आहे, की "नाठाळाची माथी हाणू काठी." असं जे म्हणलंय त्या हा कुबुद्धीचा जो बालक जो ब्राह्मण आहे त्याला महाराज असं म्हणतात, की "अरे काही नाही त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये जी 30 वर्ष होती, ती मी काढून त्याला या वर्षात ब्रह्मदेवाला सांगितलं, की या वर्षात त्याला या आयुष्यामध्ये 30 वर्ष देऊन टाक आणि पुढच्या आयुष्यातली 30 वर्ष कमी करून टाक." असं महाराजही त्याच तोऱ्यामध्ये त्याला उत्तर देतात. त्याला जे समजायचं ते समजतं आणि सगळेजण त्या ठिकाणावरून निघून जातात. अध्याय या ठिकाणी संपतो. गोष्ट दिसायला खूप छोटीशी आहे. गोष्ट खूप सुंदरही वाटते, की कसं महाराजांनी चमत्कार केले आणि या गोष्टी घेतल्या. परंतु ह्यातनं शिकण्यासारखं मात्र भरपूर आहे आणि ते आता आपण थोडंसं विस्ताराने बघूया. कारण आपल्याला वाटतं, की गोष्ट एवढीशीच झाली. आजही आपण गाणगापूरवरनं मुख्य मंदिरापासून संगमाकडे जर गेलो, तर त्या ठिकाणी तिचा कट्टा आहे, ज्या ठिकाणी ते प्रेत ठेवलेलं असतं. तर ही गोष्ट बघायला गेली तर खूप सोपी आहे. एकदम छोटीशी गोष्ट आहे. परंतु यातनं आज घेण्यासारखं मात्र खूप आहे. आपलं आयुष्य हे या स्त्रीकडे बघून आपल्याला त्याचं मोजमाप करता येऊ शकतं. तर सुरुवातीला जसं म्हणलं तसं विधवा स्त्रीचं आचरण दिलेलं आहे. पण त्याच्या पुढे आता आपण जाऊया. धैर्य असेल आपणासी, करी सहगमन पतीशी, विधवापणे आचार करीसी, तेही पुण्य तितुकेची. जे आवडे तुझे मनी, सांगावे माते विस्तारुनी, हस्तमस्तके ठेवूनी, पुसतसे प्रेम भावे. कोण वाटतं आपल्याला ते संन्यासी कोण असतील? महाराजांनी शेवटच्या म्हणजे अध्यायाच्या शेवटी याचं उत्तर दिलंय लोकांना, की तुम्हाला काय वाटतं तो संन्यासी कोण होता? तो संन्यासी तर मीच होतो. मीच त्या ठिकाणी येऊन त्या स्त्रीला सगळं ते मार्गदर्शन करत होतो. याचं कारण असं, की ती स्त्री जी आहे, या स्त्रीला मी कोण आहे हे माहीत नाही. परंतु तिच्या गावामध्ये तिला जी माहिती मिळाली आहे, की गाणगापूरमध्ये श्री नृसिंह सरस्वती या नावाने एक संन्यासी राहतो, एक यती राहतात. तर तू त्यांच्याकडे घेऊन जा आणि तिथं तुझ्या पतीचं आरोग्य जे आहे ते त्याचं उत्तम होईल. आणि म्हणून ती एवढ्या लांब प्रवासामध्ये केवळ एकाच ध्यासाने आलेली आहे, की माझ्या पतीचं रक्षण, माझ्या पतीचं अनारोग्य जे आहे, हे त्या गाणगापूरचे नृसिंह सरस्वती महाराज दूर करणार आहेत. तिला माहीत नाही हे नृसिंह सरस्वती कोण आहेत. तिला माहिती नाही हे गाणगापूरचे नृसिंह सरस्वती कोण आहेत, परब्रह्म आहेत, देव आहे, आणखीन कोण आहे, काहीच माहीत नाही. तिच्या डोक्यात एवढंच आहे, की माझ्या नवऱ्याशिवाय मी जगू शकत नाही. माझ्या नवऱ्याचं आरोग्य हे माझ्यासाठी प्राधान्य आहे आणि ते त्याला मिळण्यासाठी मी वाटेल ती गोष्ट करू शकते. या एकाच ध्यासातून माहूर ते गाणगापूर असा प्रवास करत ती आलेली आहे आणि ज्यावेळेला तिच्या पतीचं त्या ठिकाणी निधन झालं,
त्यावेळेला सुद्धा ती आक्रोशातून त्या गुरु महाराजांच्या माध्यमातून देवाला नावं ठेवत असते, की तुमच्या आशेवरती मी इथं आलेली आहे आणि तुम्ही एवढे माझा पूर्ण प्रवास चालू असताना माझ्यासोबत राहिलात आणि एवढ्या जवळ आल्यानंतर माझ्या पतीचा मृत्यू का आणला तुम्ही? का अडवला? आणि असं तुम्ही माझ्याशी माझ्या भावनांशी खेळ नव्हता करायला पाहिजे, की जसं एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरनीच विष देऊन मारावं, अशी अवस्था तुम्ही माझी करून टाकलेली आहे. अशा त्या आक्रोशामध्ये तिने ज्या आवेशामध्ये महाराजांना नावं ठेवलेली आहेत, आपण मागेही बघितलं. प्रेमाने अथवा रागाने, द्वेषाने अथवा आनंदाने कुठल्याही माध्यमातून महाराजांचं स्मरण करता क्षणी महाराज त्या ठिकाणी धावून येतात. हे महाराजांनी दिलेलं अभिवचन आहे आणि याच एका गोष्टीमुळं त्या संन्यासाच्या रूपामध्ये महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत. जी गोष्ट अतिशय आतून होते, जिथे किंतु, परंतु, बुद्धीचे भेद, लॉजिक, ह्या कुठल्याही गोष्टी मध्ये येत नाहीत. एकच हाक, पण ती मनापासून आहे. मग रागाने असो अथवा प्रेमाने. त्या क्षणी महाराज त्या ठिकाणी धावून येतात. आपण महाराजांना ज्यावेळेला हाका मारतो, त्यावेळेला आपली बुद्धी सतत आपल्याला टोकत राहते, की ही गोष्ट घडू शकत नाही. तू कितीही महाराजांचा धावा कर. आणि म्हणून आपण एवढा धावा करून सुद्धा महाराज आपल्याला ज्यावेळेला आपल्याला गरज असते, त्यावेळेला धावून न येण्याचं कारण, की आपण अजूनही बुद्धीमध्येच अडकलेलो आहोत. आणि ती बुद्धी सांगते, की महाराज तर केंद्रात आहेत, महाराज तर इकडे आहेत, महाराज तर गेलेले आहेत. आता ते तुझ्यापर्यंत कसे येतील? असे अनेक बुद्धिभेद. मग मी किती छोटी सेवेकरी आहे, मी किती छोटा सेवेकरी आहे, माझ्याकडनं काहीच सेवा होत नाही. असे अनेक छोटे बुद्धिभेद आपले केले जातात आणि या बुद्धिभेदाच्या माध्यमातून आपण महाराजांची आळवणी करतो. मग आपण 11 माळी जप करू, नाहीतर 100 माळा जप करू. परंतु ही बुद्धी सतत आपल्याला विरोध करत राहते आणि पर्यायाने महाराज भेटत नाहीत. ह्या स्त्रीनी कुठलीही गोष्ट मनात ठेवलेली नाही, की तो कोण यती आहे, मला माहिती नाही. असा कुठला व्यक्ती माझा आजार बरा करेल, माझ्या पतिराजांचा, जे डॉक्टरांनी बरं झालेलं, असा कुठलाही विचार तिच्या मनात आलेला नाही. तिला एवढंच माहिती आहे, की आपण सगळे प्रयत्न करून झालेले आहेत. आता हा पर्याय एकाने सांगितलेला आहे, की तुम्ही या ठिकाणी जा, तिथं तुमचं काम होईल. त्यामुळे ज्यावेळेला किंतु परंतु हे सगळे मनातला संशय भाव हा ज्यावेळेला निघून जातो आणि मग भगवंताची प्रार्थना केली जाते, त्या प्रार्थनेमध्ये शतपटीनं ताकद आलेली असते आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये प्रार्थनेला अधिक महत्त्व दिलेलं आहे. जे परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात, की आर्ततेने केलेली देवाची प्रार्थना म्हणजे आरती. ही आर्तता म्हणजे प्रेमभाव. ज्या प्रेमामध्ये कुठलेही किंतु परंतु नसतात. आईला आपलं बाळ कसं दिसतं ह्याच्याशी इतिकर्तव्यता नसते. ते माझं बाळ आहे आणि माझ्या बाळावर माझं अतोनात प्रेम आहे, एवढंच तिला माहिती असतं. अशा एकच भावाने जी काही तुम्ही प्रार्थना भगवंताला करता, त्यालाच प्रार्थना किंवा आरती असं म्हटलं जातं. मग ही आरती तुम्ही जर या आर्ततेने म्हणली असेल, तर भगवंत तुमच्यासाठी धावून येतो. कारण भगवंतानीच दिलेलं हे अभिवचन आहे. त्यामुळे अशा त्या स्त्रीच्या मागणीवरनं महाराज संन्यासाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि महाराजांनी 2 अध्यायांमध्ये आपल्याला जे ज्ञान दिलं ते विस्तृत स्वरूपामध्ये ज्ञान. आता अध्यायामध्ये लिहिताना अर्थात मर्यादाच असते. परंतु प्रत्यक्ष त्या मातेला एवढं विस्तृत ज्ञान दिलं, की स्त्रीचं आचरण कसं असावं, विधवापणाचं आचरण कसं असावं, एवढं सांगितल्यानंतर सुद्धा महाराज परीक्षा घेतात आणि महाराजांनी असं सांगितलं, "तुझ्यामध्ये जसं धैर्य असेल त्याच्यानुसार तू कर. मी कुठलाही आदेश तुला देणार नाही." आपल्याला नेहमी असं वाटतं, की महाराजांनीच मला रस्ता दाखवावा, महाराजांनीच मला चालायला न्यावं, असं होत नाही. महाराज फक्त दिशादर्शकाचं काम करतात. प्रवास आपल्याला करावा लागतो. हे गुरुचरित्रातलं एवढं ज्ञान असून सुद्धा ते ज्ञानावरच्या मार्गावर चालायचं की नाही चालायचं, हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात, की "धैर्य असेल आपणासी, करी सहगमन पतीशी, विधवापणे आचार करीसी, तेही पुण्यतिथेचे." तुला जे पाहिजे ते कर, दोन्हीकडे तुला समान आहे. त्यामुळे तू कर्मयोग कर, भक्तियोग कर, राजयोग कर किंवा ज्ञानयोगाच्या माध्यमातनं, कुठल्याही माध्यमातनं माझं चिंतन कर. ती गोष्ट माझ्यापर्यंतच येऊन पोहोचणार आहे. "जे आवडे तुझे मनी, सांगावे माते विस्तारुनी, हस्तमस्तकी ठेवूनी पुसतसे प्रेम व्हावे." महाराज सुद्धा असे ऑप्शन देतात. तुला काय हवंय सांग. मी हवंय का तुझं ऐश्वर्य पाहिजे? ह्याच्यावरती मला एक गोष्ट आठवते.
जसं हे गुरुचरित्र आहे तसं एक गोष्ट आठवते. आपण वस्तू हरवल्यासाठीचा जो आपला नित्यसेवेमध्ये मंत्र आहे, कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरण मात्रेन गतम नष्टम च लभ्यते. हा कार्तवीर्य जो आहे राजा, भारतामधला अतिशय नावाजलेला राजा आहे आणि खूप पराक्रमी होता आणि याचा अंत सुद्धा परशुरामांनीच केलेला आहे भगवान विष्णूंच्याच रूपात. अर्थात ही सगळी दत्त महाराजांची लीला. तर हा कार्तवीर्य जो असतो, हा कार्तवीर्य दत्त महाराजांचा प्रचंड भक्त, कट्टर भक्त आपण आपल्या भाषेत म्हणूया, की त्याला दत्त महाराजांशिवाय दुसरं काही माहीत नाही. आणि एकदा त्याने असं ठरवलं, की दत्त महाराजांना प्रसन्न करून त्यांच्याकडनं वरदान घ्यायचं आणि कठोर तपश्चर्येच्या माध्यमातून त्यांनी दत्त महाराजांना प्रसन्न केलं आणि दत्त महाराजांना सांगितलं, की मला 1000 बाहूंचं बळ हवंय आणि म्हणून तो सहस्त्रबाहू झाला. 1000 बाहू आणि 84,000 वर्ष मला राजेपद भोगायचंय. असा त्यांनी दत्त महाराजांना वरदान मागितलं. दत्त महाराज इतके दयाळू आहेत, ते काहीही विचारत नाहीत. "जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात." तुम्हाला काय हवायचंय तुम्ही निवडायचं. महाराज हस्तक्षेप करायला येत नाहीत. काय योग्य, काय अयोग्य महाराज ह्याचा बघत नाहीत. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करायला मोकळे आहात. महाराज म्हणतात, "मी द्यायला बसलेलो आहे." तर त्या कार्तवीर्याने इतके वर्ष तपश्चर्या करून महाराजांकडून हे वरदान मागवलं. त्याला 1000 बाहूंचं बळ त्याच्याकडे होतं आणि 84,000 वर्ष तो राजेपद भोगणार असं त्याला आशीर्वाद मिळाला होता. त्यामुळे प्रचंड अहंकार, की आता या सृष्टीमध्ये मला मृत्यूच नाही. कारण 84,000 वर्ष म्हणजे कोणीही मला मारू शकत नाही आणि एवढं बळ माझ्याकडे आहे. परंतु काही वर्ष झाल्यानंतर त्याला एक गोष्टींची जाणीव झाली. अनेक वर्ष राजेपद भोगल्यानंतर, की काय आहे याच्यामध्ये? या राजेपदामध्ये असं काय एवढी 84,000 वर्ष घेऊन मी करू काय? नकोय. हे कितीही जरी केलं तरी शेवटी ही सोन्याची साखळीच आहे आणि ह्या साखळीमध्ये मी कायम बंधनात राहील. मी ह्यामुळे महाराजांपासून दुरावलो गेलेलो आहे. असा विचार करून तो सरतेशेवटी असं ठरवतो, की नको ही 84,000 वर्ष एवढं राजेपद भोगून कितीतरी आपल्याकडनं वाईट कर्म घडतील आणि ह्याच्यातनं आपण अजून गटांगळ्या खाऊ. आणि म्हणून त्याचा असा विचार होतो, की आपण पुन्हा महाराजांना विनंती करूया आणि त्यांना सांगूया, की मला ही 84,000 वर्ष काही नको महाराज मला तुम्हीच हवे आहात. आणि पुन्हा त्यांनी महाराजांना प्रसन्न करून घेतलं. त्याचं वर्णन दत्त महात्म्याच्या 7व्या अध्यायामध्ये अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये छान पद्धतीने लिहिलंय, की तो कार्तवीर्य जो आहे हा महाराजांना अतिशय कोमल स्वरामध्ये विनवणी करतो, की "महाराज तुम्ही मला जे हवं ते दिलं, पण काही उपयोग नाही आहे. किती जन्म, 1 वर्ष जगलो काय आणि 100 वर्ष जगलो काय? पण ही शेवटी भोगच आहेत. किती मी भोगायचं, किती सुख घ्यायची. सुख आणि आनंद हे चालूच राहणार आहे. पण मला आता याची जाणीव झाली आहे, की मला ह्या सगळ्याच्या पलीकडं तुम्ही हवे आहात. आत्मज्ञानाची अनुभूती हवी आहे. त्यामुळे मला हे सगळं काहीच नकोय. आता मला फक्त तुम्ही आहात. तुम्ही हवे आहात." असं अतिशय मनोमन तो विनवणी करतो. परंतु महाराज आहेत. महाराज खूप परीक्षा बघतात आणि असं तो विनवणी करत असताना महाराजांच्या ठिकाणी येतो. महाराज छानपैकी औदुंबराच्या खाली ध्यानस्थ बसलेले असतात आणि हे मुद्दामून बसतात. जसंही कार्तवीर्य येणार आहे असं कळलं, महाराज त्या क्षणी ध्यानाला बसतात. आणि हा कार्तवीर्य त्या ठिकाणी येतो. महाराजांचा अतिशय प्रेमळ भक्त, म्हणजे लाडका आपण म्हणूया, लाडका भक्त असतो. आणि तो महाराजांच्याकडे आल्यानंतर त्याला असं वाटतं, की आता मी एवढं भेटायला आलोय महाराजांना, तर महाराजांनी डोळे उघडावेत. पण महाराज काही डोळे उघडत नाहीत. हा रात्रभर महाराजांच्या पायाशी बसून असतो, जागा असतो. जे आपण आता 7 दिवस प्रहर केले, तसा तो प्रहर त्या ठिकाणी जागवतो. आणि त्या पूर्ण रात्रभर फक्त महाराजांची विनवणी करत असतो. महाराज डोळ्यामधनं अश्रूची गंगा नुसती वाहत असते. की "काय महाराज तुम्ही मला हे असं करताय? मला नका दूर लोटू. मला नकोयत ही 84,000 वर्ष. मला तुम्ही हवे आहात." आणि असं खूप विनवणी करतो, पण महाराज काही डोळे उघडत नाहीत. पहाट होते, सकाळ होते, महाराज उठतात आणि महाराज स्नानासाठी गंगेच्या किनारी निघून जातात. तर त्याला खूप वाईट वाटतं, की महाराजांनी आपल्याकडे बघितलं सुद्धा नाही. आणि खूप म्हणजे अजून भरून येतं, की रात्रभर तर डोळे उघडलेच नाहीत महाराजांनी आणि आता तर महाराज बघायला सुद्धा तयार नाहीत. मी खूप मोठी चूक केली महाराजांकडनं ते 84,000 वर्षांचं वरदान मागून किंवा 1,000 बाहूंचं, की मी कुठे या भौतिक गोष्टींमध्ये अडकून महाराजांना असं वरदान मागितलं. त्याला खूप वाईट वाटायला लागतं, की महाराज असं नका करू, माझ्यावरती कृपा करा, माझ्याकडे बघा, माझ्याशी बोला. खूप विनवण्या करत असतो. अनेक वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी फार सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. ही संस्कृत श्लोक आहेत. त्या श्लोकाचं समश्लोकी मराठीमध्ये भाषांतर केलंय. आणि इतकी विनवणी करतो. शेवटी दत्त महाराजांच्या सोबत शांतादीप म्हणून नावाचा त्यांचा भक्त असतो. तो महाराजांना थोडीशी रदबदली करतो, वशिलेबाजी करतो, की "महाराज अहो तो रात्रभर तुमच्या पायाशी बिचारा रडतोय. तुम्ही उठावं, तुम्ही त्याच्यावरती लक्ष द्यावं म्हणून तो रडतोय. तुम्ही असं नका त्याची चेष्टा करू." तर महाराज हसतात आणि पुन्हा स्नान करून येतात आणि म्हणतात, "काय रे, काय पाहिजे तुला?"
तो म्हणतो, "काही नाही महाराज, हे तुम्ही हे दिलंय वरदान, पण मला नकोसं झालंय. आता मला तुम्हीच हवे आहात." त्यावेळेला महाराज म्हणतात, "अरे तूच तर मागितलंस ना ह्या गोष्टी, मी कुठे काय म्हणलं होतं तुला?" तो म्हणतो, "महाराज मला कळलं, याचा पश्चाताप झाला. मी चुकीच्या गोष्टी मागितल्या. या गोष्टींमध्ये काही नाही. हे कितीही मागितलं तरी कमीच आहे. त्यामुळे 84,000 वर्ष जगलो काय आणि 84 वर्ष जमलो काय, हे दोन्ही सारखंच आहे. त्यामुळे मला ही वर्ष नकोत. मला तुमच्यापर्यंत यायचंय. तुमचं व्हायचंय. असं मला वरदान द्यावं." आणि शेवटी महाराज आहेत, दयाळू आहेत. आपण कितीही चुकलो तरी ते पोटाशी धरतात आणि मग ते महाराज त्याला सांगतात, की "ठीक आहे, माझ्या एका रूपाने मी तुझं मृत्यू घडवेल आणि मग तुला मोक्ष देईल." आणि मग भगवान परशुरामांनी त्या कार्तवीर्याचा वध केला आणि त्याचा अहंकारही नाशवला आणि पुढं मग सत्ता जी आहे ती पुढच्या लोकांकडे हस्तांतरित केली. अशा प्रकारे महाराजांनी कृपा केली. तर महाराज नेहमी ऑप्शन आपल्याला देतात. तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवंय. माझं काही म्हणणं नाही. जे घ्याल त्याचं चांगलं वाईट जे काही फळ असतील ती तुम्ही बघायची. माझ्याकडे काही म्हणणं नाही. म्हणून त्या स्त्रीला सुद्धा ते महाराजांनी असं सांगितलं, की "तू ठरव तुला काय हवंय." म्हणून महाराजांकडे आपण जेव्हा जातो त्यावेळेला काय मागावं हे आपल्या डोक्यात निश्चित असलं पाहिजे, की कोणती अशी गोष्ट महाराज सगळं द्यायला बसलेले आहेत. परंतु आपल्याला ठरवायचं आहे, की मला काय योग्य आहे माझ्यासाठी. स्वामी चरित्र आपण बघितलं. चोळप्पांना महाराजांनी सांगितलं, की "तू पैशाच्या मागे धावलास, पण माझ्यापासून दूर झालास. ज्याच्या सानिध्यात होतास ती गोष्ट तुला." आपणही आयुष्यामध्ये महाराजांकडे अशाच अनेक गोष्टी मागत राहतो आणि सरतेशेवटी कुठेतरी फसतो आणि मग पुन्हा महाराजांकडे येतो, "महाराज खूप दुःख होतंय. जे मी मागितलं होतं तेच आज माझ्या दुःखाचं कारण झालंय" वगैरे, वगैरे. त्यामुळे महाराजांकडे मागत असताना कायम 1000 वेळा विचार करावा, की आपण काय मागतोय? आणि मग ती स्त्री म्हणली, की "महाराज, तुम्ही जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे, परंतु एकटं जगणं एवढ्या तरुण वयामध्ये ही अवघड गोष्ट आहे. तर मी सतीचा मार्ग निवडेल आणि मी चितेवरती जायला तयार आहे." त्या स्त्रीने जे काही माहूरपासून गाणगापूरपर्यंत येईपर्यंत, गाणगापूरला आल्यानंतर जो काही आक्रोश मांडला होता, या सगळ्या आक्रोशातून तो संन्यासी त्या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे संन्यासी दुसरा-तिसरा कोणी नाही, महाराज आहेत. त्यामुळे आता तिचं मन त्यांनी पहिलं शांत केलं आणि शांत केल्यानंतर आता प्रचिती द्यायची आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जोपर्यंत मन अस्थिर आहे, तोपर्यंत महाराजांची प्रचिती येत नाही. मनाला स्थिर करावं लागतं. त्याच वेळेला महाराजांचं दर्शनही घडतं आणि महाराजांची कृपाही होते. आणि मग त्या स्त्रीने महाराजांचा नमस्कार केला त्या संन्यासाला आणि त्याने सांगितलं, की "आता तुम्ही जो आदेश द्याल त्या पद्धतीने मी करायला तयार आहे. जोची ठाव पुरुषासी, जाय माते संगेसी, सांगेन तुझं विशेषी, भक्तिभावे करून या." तर तो संन्यासी रूपामध्ये असलेल्या महाराजांनी सांगितलं, की "आता तुझा जो निश्चय आहे त्याप्रमाणे तू त्वरित संगमाच्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी पुढची तयारी कर. आले ती तुम्ही दुरोणी, श्री गुरु भेटी लागोनी, आरोग्यपती सेवावे म्हणूनी, भक्तिभावे करून या." की तू इतक्या लांबून फक्त त्या गुरूंच्या दर्शनासाठी आली आहेस, की तुझ्या पतीला आरोग्य लाभावं, एकमेव उद्देश लक्षात ठेवून. सद्गुरू मोरेदादांनी एक वाक्य जे आपल्याला सांगितलं, हे गुरुवचन म्हणून कायम लक्षात ठेवा आणि याचा अभ्यास करा. सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास. महाराज मोठे आहेत, पण महाराजांपेक्षा जर काही मोठं असेल, तर महाराजांचा ध्यास आहे. ध्यास इतका असावा, की महाराज तुमच्या समोर प्रकट व्हायला पाहिजेत. महाराजांकडे जायची वेळ येता कामा नये. आणि ज्याला हा ध्यास कळला, त्याचं आयुष्य सुजलाम सुफलाम नक्की झालेलं असेल आणि म्हणून तो संन्यासी जो आहे, त्या ध्यासाला महाराज उत्तर देत आहेत आणि त्यांनी सांगितलं, की "तू एवढ्या लांबून तुझ्या पतीचं दुखणं जे आहे, जे अनारोग्य आहे, ते दूर करण्यासाठी आलेली आहेस. तरी तू कृपया महाराजांचं दर्शन घे." या विश्वामध्ये कित्येक मोठे-मोठे राजे जन्माला आले, कित्येक मोठे राक्षस जन्माला आले. म्हणजे अ, अ, दश दशतोंडी रावण झाला. इतका होता ताकदवर, सगळं सामर्थ्य होतं, तरी सुद्धा तो मृत्यूला कवटाळलं लागलं त्याला. बळीराजासारखा इतका सामर्थ्यवान, इतका पुण्यवान राजा, तरी सुद्धा त्याला पाताळात जावं लागलं. धृतराष्ट्र असेल, दुर्योधन असेल, अर्जुन असेल, भीष्म असतील, की ज्यांना इच्छा मरणाचं वरदान होतं, की त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते मरू शकत होते. तरी सुद्धा त्यांना ही धरती सोडावी लागली. म्हणजेच थोडक्यात या विश्वामध्ये, या पृथ्वीवर जन्माला प्रत्येक येणारा जो काही प्राणी आहे, याचा नाश हा ठरलेला आहे. मग तो सजीव असो अथवा निर्जीव असो. त्यामुळे या विश्वामध्ये कोणीही अमर राहू शकत नाही. कितीही बडे-मोठे असू दे, साक्षात परब्रह्माचे अवतार जरी असले,
तरी सुद्धा त्यांना मृत्यू हा येणारच आहे. कारण हे कालचक्र हे सतत फिरतंय म्हणून भगवान श्रीराम सुद्धा सोडून गेले. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा सोडून जावा लागला. हा देह सोडावाच लागला. इथे आलेले कोणीही टिकून राहिलेले नाहीत आणि म्हणून या विश्वामध्ये कोणीही अमर नाही. पण हा पण फार महत्वाचा आहे. ब्रह्मलिखित न चुके जाण, जे जे असेल कारण, तैसे घडते श्रुतिवचन, दुःख कोणी करू नके. की हे जे काही विधीचं विधान आहे, हे ब्रह्मलिखित जे आहे, हे कोणालाही चुकणार नाही. ज्याला जसं कारण असेल, जो ज्या वेळेला मरणार असेल, ज्या ठिकाणी ज्या कारणाने मरणार असेल, ते त्याला मरण येणारच आहे. कोणी अनारोग्य येऊन मरेल, कोणी अपघाताने मरेल, कोणी वृद्धापकाळाने मरेल, कोणी जन्मताच मृत म्हणून जन्माला येईल, कदाचित कोणी तरुण वयात सुद्धा मरून जाईल. आणि माणसाला जन्माला येता क्षणी प्रत्येक जीवाला 3 मृत्यू हे घेऊन जगावं लागतं. त्यातले 2 असतात अपमृत्यू, एक असतो कालमृत्यू. ज्याला आपण म्हणतो, की पत्रिका ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला पत्रिकेमध्ये एक योग असतो ज्याला गंडांतर योग असं म्हणतात, की तरुण वयामध्ये अगदी ऐन उमेदीच्या काळामध्ये त्या व्यक्तीला मृत्यू येण्याची संभावना जास्ती असते. मग तो अपघाताने होऊ शकतो किंवा अचानक एखादा आजार उद्भवेल आणि अचानक त्याचा मृत्यू होतो. अगदी चालता बोलता एखादा व्यक्ती जो आहे तो मृत होतो. हा गंडांतर योग हा तरुण वयामध्ये म्हणजे साधारणतः 25 ते 30-32 पर्यंत हा योग असतो आणि हा बऱ्याच अंशी इतकं छान सुखी कुटुंब असतं आणि अचानक त्याचा देह त्या ठिकाणावरून जातो. तर हे प्रत्येकाचं जे कारण आहे हे ठरलेलं आहे. कोणी कधी कसं मरायचं हे प्रत्येक गोष्ट ठरलेली आहे. म्हणून ब्रह्मलिखित न चुके जाणं, जे जे असेल कारण तैसे घडती श्रुतिवचन. श्रुती म्हणजे जे आजपर्यंत ऐकण्यात आलेलं आहे. आजपर्यंत जो इतिहास आहे, त्या इतिहासानुसार असं आहे, की प्रत्येकाला इथं मृत्यू हा अटळ आहे. इथे कोणीही अमर होऊ शकलेलं नाही. दुःख कोणी करू नये आणि म्हणून मृत्यूचं दुःख करू नये. मृत्यू हे सत्य आहे आणि मृत्यू हे सुख आहे. कारण मृत्यू नंतरच खऱ्या आयुष्याला सुरुवात होते आणि म्हणून मृत्यूचं दुःख करू नये असं ते यती आहेत. ते महाराज जे आहेत ते त्या ठिकाणी सांगतात. पण काळा जिंकिता नाही कोणी. या विश्वामध्ये कोणीही काळाला जिंकू शकत नाही. हेच कालचक्र सतत चालू आहे. मुलगा लहान आहे, थोड्या दिवसांनी मोठा होणार, मग तरुण वयात येणार, मग वृद्धापकाळ, मग मरणार. हे चक्र चालूच राहणार आहे. ह्याला कोणीही असं ठरवून करू शकत नाही, की नाही मी म्हातारा होणारच नाही. मी फक्त तरुणच राहणार. असं या ठिकाणी कोणीही करू शकत नाही. हे कालचक्र प्रत्येकाला बंधनकारक आहे. काळा जिंकता नाही कोणी, सर्व एक गुरु वाचुनी. एकच जो आहे, की तो ह्याला सगळ्याला जिंकू शकतो आणि तो काहीही करू शकतो, तो म्हणजे सद्गुरू. म्हणून या जगामध्ये इतर सगळ्या शक्ती ज्यावेळेला थांबतात, त्यावेळेला एकच शक्ती कार्यरत असते, ती म्हणजे सद्गुरूंची शक्ती. आणि म्हणून सद्गुरूंच्या चरणाशी सतत लीन राहणं, त्यांच्या चरणाशी प्रामाणिक राहणं, प्रामाणिक बाहेरून नाही, आतून प्रामाणिक असणं. जे आपण आतून सद्गुरूंना वचन दिलेलं आहे, आतून जे आपण काही बोलतोय महाराज, त्या वचनाशी प्रामाणिक राहणं. कारण महाराज हे सर्वात आधी आपल्या प्रत्येक कृतीला साक्षीदार असतात. तोंडात एक आणि मनामध्ये एक अशी जर आपली भावना असेल, तर 100% आज नाहीतर उद्या आपल्याला त्या गोष्टी भोगाव्याच लागतात. आणि गुरूंचा द्रोह केलेला हा सगळ्या जगातलं असं पाप आहे, ज्याला कुठेही माफी नाही. 2 शब्द कायम लक्षात ठेवा. एक असतं प्रारब्ध आणि एक असते नियती. आपल्या आयुष्यात जे जे घडतंय ते प्रारब्धानुसार घडवण्याचं काम नियती करते. परंतु जो सद्गुरूंच्या चरणी लीन असतो, सद्गुरूंशी प्रामाणिक असतो, त्याची नियती काय घडवायची हे महाराज ठरवतात. प्रारब्ध नाही ठरवत. त्यामुळे मी आयुष्यात मागं काय केलंय आणि म्हणून मला हे भोगावं लागतंय असं म्हणणारा पळपुटा सेवेकरी असतो. जो म्हणतो, की मी मागं काय केलेलं आहे, चुका घडल्या असतील माझ्याकडनं, मी अज्ञानी होतो, पण आज मी महाराजांचा सेवेकरी आहे. आज मी प्रामाणिक आहे. माझ्या परमपूज्य गुरुमाऊलींचा प्रत्येक आदेशाचं मी पालन करतो आणि त्यांच्याशी प्रामाणिक आहे. मी कोणालाही फसवायला जात नाही, कोणाला त्रास द्यायला जात नाही, कोणाशी दुष्टपणा करत नाही. माझ्या नशिबात, माझ्या आयुष्यात काय घडवायचं हे माझे महाराज ठरवतील. माझं प्रारब्ध ठरवू शकत नाही. हा ज्याचा विश्वास ठाम असेल, तो महाराजांचा सेवेकरी. जो प्रारब्धाधीन आहे, की माझ्या नशिबात जे असेल त्याच्यानुसार घडेल, असं म्हणणारा सेवेकरी महाराजांचा अजून झालेलाच नाही. कारण त्याला महाराजच कळलेले नाही. म्हणून काळा जिंकिता न येसे कोणी. या जगामध्ये काळाला जिंकेल असं कोणी नाही. साक्षात परमेश्वर सुद्धा नाही. हे स्वतः भगवान राम तुमच्या समोरून आले आणि त्यांनी जर ठरवलं, की तुम्हाला वाचवायचंय तरी सुद्धा ते तुम्हाला वाचवू शकत नाहीत.
मग ती शक्ती गुरूंच्या माध्यमातून करावी लागते आणि म्हणून कलियुगामध्ये गुरुचं महत्व हे अबाधित आहे. या 2 शब्दामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. जो अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो तो असतो गुरु. अंगावरती कपडे काय घातलेत आणि गळ्यात काय घातलंय किंवा तो कसा राहतो ह्याच्याशी अजिबात महत्व नाही. जो तुमच्या आयुष्यात ज्ञानाचा मार्ग तुम्हाला दाखवतो आणि योग्य मार्गावर तुम्हाला घेऊन जातो तो असतो गुरु. आणि असा गुरु याला चॅलेंज या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही. तो जे म्हणेल त्या पद्धतीने गोष्टी घडते. म्हणून काळा जिंकिता नाही कोणी, सर्व एक गुरु वाचुनी, भाव असे ज्याचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा. हे जरी सगळं खरं असलं, की फक्त सद्गुरूच एक सगळ्या गोष्टी करू शकतात. परंतु भाव असे ज्याचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा. हे कोणाला अनुभवायला येईल? ज्याच्या मनामध्ये तसा भाव आहे. जो असं म्हणतोय, की नाही माझे महाराज जसं करतील काय माझ्या आयुष्यात असंच आहे, माझं असंच आहे, तसंच आहे. कारण तुम्ही सोडता इतर तुमच्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिस्थिती तुम्हाला ही जाणीवपूर्वक वेळोवेळी ही जाणीव करून देणार आहे, की तू दुःखात आहेस. तू दुःखात आहेस आणि हे तुझं दुःख अजिबात दूर होणार नाही. तुझं नशीबच असं आहे. तू खूप काहीतरी वाईट केलं असेल, असे सांगणारे हजारो लोकं तुमच्या आजूबाजूला आहेत. अशी अनेक परिस्थिती कारण दुःख ज्यावेळेला येतं, त्यावेळेला हातात हात घालून येतं. एकाच वेळेला सगळी दुःख आपल्यासमोर आपल्या आयुष्यात येतात. सगळ्या बाजूनी आपण कोंडीत पकडलेला गेलेलो असतो. पण अशा परिस्थितीमध्ये ज्याचा भाव हा निश्चित आहे, की माझं नशीब, माझं आयुष्य हे माझे गुरु ठरवतील. या जगातली कुठलीही शक्ती ना कली ठरवेल, ना आणखीन कोणी ठरवेल. मी गुरूंशी माझ्या प्रामाणिक आहे. माझे गुरु ठरवतील ती गोष्ट माझ्यासाठी योग्य आहे. असा भाव ज्याच्या मनामध्ये असेल, त्यासी प्रत्यक्ष असे जाणार. त्यालाच हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल. नुसती पोपटपंची करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात हे घडत नाही. कारण भाव हा व्यक्त होत नसतो. मला खूप आनंद झाला आहे, हे मी शब्दात नाही सांगू शकत. मी फक्त एवढंच म्हणेल मला खूप आनंद झालाय. मला खूप दुःख झालं आहे, मी एवढंच म्हणू शकतो. पण जे काही होतं ते फक्त भावनेच्या मध्येच होत राहतं. त्यामुळे भावना ही कधीही शब्दामध्ये मांडता येत नाही. त्यामुळे तुमचा सद्गुरूचरणी असलेला भाव कसा आहे, हा नुसत्या पोपटपंचीमधनं उपयोगाचा नसतो. तो मनातून इतका कनेक्ट व्हायला पाहिजे, की तो विचार तुमचा सद्गुरूंना कळला पाहिजे. बाहेर तुम्ही काय बोलताय आणि किती लाख वेळेला जरी म्हणत असाल, की मी काहीच नाही केलं, सगळं महाराजच करून घेतात, सगळंच महाराज करून घेतात, असं कितीही लाख वेळा म्हणला, तरी तुमच्या मनातला भाव काय असतो, हे फक्त महाराजांना कळतं. इकडं म्हणायचं सगळं महाराजच करून घेतात, पण लोकांनी 4 वेळा आपलं स्तुती केली, की आपण इकडे हवेत जायचं. थोडंसं लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढायचं. हा खोटा भाव जर महाराजांना कळत नाही, असं जर वाटत असेल, तर आपण महाराजांना अजूनच समजूच शकलो नाही. त्यामुळे शब्दांपेक्षा प्रत्यक्ष कृतीमध्ये तुम्ही ती गोष्ट करणं ही जास्ती महत्त्वाची आहे आणि तरच त्याला ती अनुभूती येते. त्यामुळे ज्याच्या मनात असा भाव असेल, की फक्त गुरुच एकमेव आहे, हे सगळं करणारा, त्यालाच हे प्रत्यक्ष अनुभूती येते, असं त्या यतिराजांनी सांगितलं आणि मग त्या यतीने त्यांना सांगितलं, की "तू एक काम करा." ते रुद्राक्ष त्यांनी दिले काढून आणि त्यांना सांगितलं, "हे रुद्राक्ष अशा ठिकाणी 2 गळ्यामध्ये आणि 2 हातांमध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी जाऊन बांधा. तुम्ही ज्यावेळेला तिथं जाल, त्या गुरुदर्शनाच्या वेळेला रुद्रसूक्ताचा अभिषेक केला जाईल. ते तीर्थ तुम्ही त्या दोघांवरती शिंपडा." आता हे पुढचं काय होणार आहे, हे कोण सांगत असेल? अर्थात महाराज सांगतायत. कारण शेवटी करायचंय महाराजांना. तिने कृष्णाला नव्हतं बोलवलं, गणपतीला नव्हतं आलोक दिले होते किंवा अन्य कुठल्या देवा-देवीला नव्हतं बोललं. ती महाराजांवर दोष लावत होती, की तुमच्याकडे मी आले होते. तुमच्यामुळे माझा पती जो आहे तो आरोग्यवान होणार आहे. म्हणून हे सगळं करणारे महाराज आहेत. पण महाराजांनी कधी केलं? सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु कद्यास. प्रश्न किती मोठा आहे याच्याकडे तिने अजिबात लक्ष दिलं नाही. तिचं लक्ष होतं सोल्युशनवर. उत्तर काय? उत्तर एकच आहे श्री स्वामी समर्थ. उत्तर एकच आहे गुरुचरणांची भेट. आणि त्या एकाच ध्येयापोटी ती सगळं सोडलं. कशाचाही विचार न करता आली. इतकं धारिष्ट्य आपल्यामध्ये आहे का? मी माझ्या दुःखांनी ते दुःख सहन करत जगायचं का हे दुःख सोडवण्यासाठी मी महाराजांना प्रसन्न करत राहायचं हे आपल्या हातात आहे. दुःखामध्ये रडणारे 100 पैकी 99 सेवेकरी भेटतील. एकच असतो तो दुःखातही सुखी असतो. कारण तो म्हणतो हे महाराजांचीच लीला आहे. योग्य वेळ आली की तेच दूर करतील. त्याला दुःख वाटत नाही. आपण असे सेवेकरू ह्या स्त्रीसारखे घडलोत का? इतका ठाम निश्चयाने, की अगदी अनारोग्य आहे. सगळीकडनं निगेटिव्ह आन्सर आलेले आहेत. कोणीच म्हणतंय, की हा जगणारच नाही. तू सोडून दे ह्याला आणि तुझं तू नवीन आयुष्य सुरुवात कर. एवढ्या ठामपणे म्हणत असून सुद्धा ती स्त्री म्हणते, की मी माझ्या पतीला वाचवेलच. तुम्ही काय असेल तो उपाय मला सांगा. एवढा ठाम निश्चय ज्याच्यामध्ये आहे, त्याच्याच आयुष्यात प्रचिती होते. त्यालाच कृपा परत
महाराजांची मिळते. मग त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्याचं ताकद तुमच्यामध्ये आहे का? जर तुम्ही दुबळे असाल, की ठीक आहे मी प्रयत्न केले पण नाही मिळालं, देतो सोडून. कशाला देतील महाराज? जर तुम्हाला दुसरी गोष्ट मिळाली तरी तुम्हाला आनंद वाटत असेल, तर महाराज पहिली गोष्ट का द्यावे? महाराजांनी जर तुमच्यासाठी प्रयत्न करावेत असं वाटत असेल, तर तुम्ही तेवढे ठाम पाहिजे तुमच्या विचारांवरती. आपण कॉम्प्रोमाईज करून जगत असतो आयुष्य आपलं. एक्स नाही तर वाय मिळालं तरी चालेल, वाय नाही तर झेड मिळालं तरी चालेल. त्या यतीने सुद्धा तिला सांगितलं, की "तू आलीयेस एवढं, पण आता हे असं-असं सगळं आहे, तर तू बघ आता तुला कसं जगायचं तू ठरव." तिने ठाम निश्चय केला. परंतु महाराज किती दयाळू आहेत आणि म्हणून महाराजांनी तिला हा उपाय सांगितला, की अशा प्रकारे ते रुद्राक्ष आणि रुद्रसूक्ताचं तीर्थ जे आहे, तू त्या ठिकाणी बांध. "आणिक एक सांगेन तुझं, गुरुदर्शना जासी सहज, रुद्रसूक्त म्हणती द्विज श्री गुरुचरणा प्रक्षालिता." की तू अतिशय सहजरित्या गुरु महाराजांच्या दर्शनासाठी जा आणि तिथे जे द्विज आलेले असतील, जे ब्राह्मण आले असतील, तर ते रुद्रसूक्ताचा अभिषेक करत असतील, तर ते त्या अभिषेकाचं तीर्थ जे आहे, ते तू तुमच्या अंगावरती शिंपड. तेची तीर्थ घेऊन ये, आपुले देह प्रोक्षणी, प्रेतावरी आडोनी प्रोक्षण करी भक्तीने. भक्ती न कर. कुठल्याही मनात किंतु परंतु न ठेवता तू हे करावंस. असं त्या ठिकाणी ते यती जे आहेत ते त्या ठिकाणी आदेश देतात आणि ते आदेश ऐकल्यानंतर ती स्त्री जी आहे ती म्हणते, की "ठीक आहे, तुम्ही जसं सांगताय त्या पद्धतीने मी करायला तयार आहे." आणि मग ती सगळ्या त्या लोकांना घेऊन जाते. त्या ठिकाणी पूर्ण तिची तयारी करते. माणसं कशी आहे, हा समाज कसा आहे, ह्याचं एका वाक्यात वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. माणसं फक्त कळीचे नारद असतात. काड्या कशा लावायच्या आणि गंमत कशी बघायची. तुमच्या सुख-दुःखांशी त्या समाजाला काही घेणं-देणं नाही. आणि ह्याचं वर्णन या ठिकाणी जे अतिशय सुंदर आलेलं आहे. ती स्त्री जी आहे, ती स्त्री तिचा विचार करत असताना ती असं त्या तिच्या गावातल्या लोकांना सांगते, की तुम्ही आता जेव्हा घरी जालीत ना, कारण मी आता सती जाणार आहे. तर घरी गेल्यानंतर माझे जे सासू-सासरे आहेत, माझे नणंद-भावजय आहे, माझे नातेवाईक जे आहेत, त्यांना असं सांगू नका, की हिचा पती मेला. तर तुम्ही असं सांगू नका हिचा पती मेलाय म्हणून. तर असं सांगा, की ती गुरु महाराजांच्या दर्शनासाठी आली होती आणि महाराजांच्या कृपेने तिच्या पतीचं आरोग्य छान झालं आणि त्या कृपेमुळे त्यांनी दोघांनी तिथं आता वास्तव्य कायमस्वरूपी केलेलं आहे आणि तिथंच ते आता राहणार आहेत. आणि असंच तुम्ही माझ्या सुद्धा आई-वडिलांना जाऊन सांगा. आता हे तिलाही माहिती आहे, ती घरी जाऊन काय सांगतील? की कशाप्रकारे ह्या सगळ्या गोष्टी सांगतील. कारण ही एवढ्या श्रद्धेने आली, पण तिथं काही झालंच नाही. तिचा नवरा मेला. अशा प्रकारे काड्या लावण्याची कामं जी आहेत, ते नक्की समाज हा करत राहतो. त्यामुळे तिने आधीच या सगळ्या सूचना ज्या आहेत, त्या ठिकाणी त्या सगळ्यांना सांगितल्या आणि मग ती त्या अग्निकुंडाच्या ठिकाणी जायला तयार झाली. परंतु महाराज काय करतात, पूर्ण तयारी झाली. आता पुढच्या क्षणाला ती त्या ठिकाणी जाणार आहे. त्याच वेळेला बुद्धी अक्कलकोटी पहारे, यवने पुशिले स्वामी कहाँ है, अक्कलकोटी पहारे. परमपूज्य गुरुमाऊली जे नेहमी सांगतात, संस्कार हे डोक्यावर करायचे नसतात. संस्कार हे अंतःकरणावर करावे लागतात. ह्या अंतःकरणामधलाच भाग मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ही जी सत्सद विवेक बुद्धी आहे, जी योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याचं सामर्थ्य जे आहे, स्वामी महाराजांची आपण आरती जी म्हणतो त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो, "सर्वस्वार्पण नैवेद्यासी ठेविलेच पुढती, सन्मती, सद्धृती, सत्कृती, सद्गती द्या हाती." ही जी सद्धृती जी आहे, धृती म्हणजे धारणा शक्ती, की जो तुम्ही निर्णय घेतल्यावर त्याच्यावरती ठाम राहण्याची बुद्धी म्हणजे धृती. हे धृती शब्दाचं विश्लेषण जरी करायचं म्हणलं तरी आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. जवळपास त्याला 1 तास तरी लागेल. तर ही सद्धृती जी आहे, योग्य वेळेला योग्य गोष्टींची आठवण होणं, ही महाराजांची कृपा असते. ही महाराजांची कृपा असते. कारण सन्मती, सद्धृती, सत्कृती, सद्गती हे 4च आशीर्वाद महाराजांकडून आपण मागितलेत. महाराजांना म्हणलं नाही, सर्वस्वार्पण नैवेद्यासी ठेविलेच पुढती, गाडी, बंगला, बायको आणि आणखीन काही दे मला हाती, असं म्हणलेलं नाही. 4च गोष्टी सद्गुरू पिठले महाराजांनी मागितल्यात. त्यातली ही जी गोष्ट आहे, की योग्य वेळेला मला योग्य गोष्ट आठवावी, असा तुम्ही मला आशीर्वाद द्या, की ज्यावेळेला मी मृत्यूच्या शय्येवरती पडलेला असेल, त्यावेळेला मला तुमची आठवण येऊ द्या. ज्यावेळेला आयुष्यामध्ये कुठेही दुःखात पडलेलं असेल, त्यावेळेला मला तुमची आठवण येऊ द्या. ही आठवण येणं कारण दुःखामध्ये मी ज्यावेळेला असतो, त्यावेळेला मी सगळं जग विसरलेलो असतो. मला कशाचीच भ्रांत राहत नाही. मला कशाचंही भान उरलेलं नसतं. पण अशाच वेळेला तुमचा आशीर्वाद तिथं कामाला येऊ द्या,
की त्यावेळेला ती बुद्धी मला सांगेल, की या क्षणाला, या दुःखामध्ये सुद्धा तुला श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण विसरायचं नाही. आणि ही सद्वृत्ती स्वामी महाराज तुम्ही मला द्या. आणि ती सद्वृत्ती ह्या स्त्रीच्या कामी आली आणि ती जेव्हा ह्या सगळी तयारी करते, आता पुढच्या क्षणी त्या अग्निकुंडामध्ये उडी घ्यायची आहे. त्या क्षणी तो आठवण झाली तिचे मनी योगेश्वराचा उपदेश. त्या क्षणी तिला आठवण झाली, की त्या संन्यासीने सांगितलं होतं, ते रुद्राक्ष बांधायचंय आणि गुरुचरणांचं दर्शन घ्यायचंय. आणि म्हणून रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधित असे प्रेत श्रवणी, कंठसूत्री ठेवून दोन्ही पुसत असे ब्राह्मणांचे. त्या ठिकाणी तिने ते रुद्राक्ष त्या गळ्यावरती 2 ठेवले, 2 हातामध्ये बांधले आणि ते जे ब्राह्मण तिथं सगळे जमलेले आहेत, त्यांना ती सांगते, की जसं त्या संन्याशाने सांगितलंय, तर मला गुरुचरणांचं दर्शन घेण्यासाठी मला कृपया परवानगी द्यावी. मी 2च मिनिटात जाते आणि तेवढं दर्शन करून येते. असं ती त्या लोकांना विनंती करते. ऐकून तियेचे वचन, म्हणती समस्त विद्वजन, दहना न होता अस्तमान, त्वरित जाऊन तुम्ही यावे. हा प्रेतसंस्कार जो आहे, अंत्येष्टीचा जो संस्कार आहे, त्याचं हे शास्त्र आहे, की सूर्यास्तानंतर कधीही दहन होऊ नये. सूर्यास्ताच्या पूर्वी व्हावं किंवा प्रातःकाली सकाळी सूर्योदय झाल्यानंतर करावं. त्यामुळे रात्री ज्यावेळेला कोणाचा मृत्यू होतो, त्यावेळेला तो देह रात्री न जाळता दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर जाळावा. हे शास्त्रवचन आहे. त्यामुळे रात्र जर झाली तर तुझ्या पतीचं दहन हे काही करता येणार नाही. त्यामुळे तू लगेच ये, असं त्या ठिकाणी सांगतं. परंतु पुन्हा हाच समाज कशी चेष्टा बघत असतो आपण. आपण दुःखात असताना हाच समाज आपल्यावरती हसत असतो. आपल्यावरती टीका करत असतो. आपल्याला टोमणे मारत असतो. हा काही आजचा काळ नाही, त्याही वेळेला तसंच होतं. आणि ती जी स्त्री आहे, ती त्यांची आज्ञा घेते आणि त्वरित महाराजांकडे जाते. पण हा जो आजूबाजूचा समाज आहे, तो काय करत असतो? "स्तवे येती नगर नारी." तिच्या सोबत जे सगळी लोकं आहेत, ती सुद्धा तिच्याबरोबर येतात. कशासाठी? महाराजांचं दर्शन घ्यायला? अजिबात नाही. "सवे येते नगर नारी, सहब्राह्मण नाना परी, कौतुक पाहती मनोहरी, पतिव्रता स्त्रियेसे." की हिचं कौतुक म्हणजे चेष्टा बघायला, गंमत बघायला म्हणून हे सगळे तिच्या मागोमाग चाललेत, की आता हिच्या पतीचं त्या ठिकाणी तिला सती जायचंय, तिला चिता जाळायची आहे आणि त्या संन्याशांनी सांगितलंय म्हणून ही त्या गुरु महाराजांच्या दर्शनासाठी निघालेली आहे. महाराज तरी काय करणार आहे? शेवटी तिचं नशीब आहे. म्हणून कौतुक पाहायला, गंमत पाहायला म्हणून ते सगळे निघालेत. तिला धीर द्यायला नाही चाललेले. तिच्याबरोबर की जे काही तिला दुःखात आपण थोडासा धीर द्यावा म्हणून नाही चाललेले. गंमत बघायला चाललेत. कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियेचे. आणि ती जात असताना मग मनोमनी महाराजांना हेच विनवणी करत असते, की "महाराज, काय माझं नशीब आहे म्हणायचं, की माझं विधवापण मला येऊ नये, माझं सौभाग्य टिकून राहावं म्हणून मी तुमच्याकडे आले, परंतु तुम्ही मला दूर केलं. जाता मार्गी स्तोत्र करी, म्हणे स्वामी नरकेसरी, अभाग्य आपुले पूर्वापरी, म्हणून या महावीरिले. तू त्रयमूर्तीचा अवतार, ख्याती झाली अपरंपार, भक्तजना आधार, म्हणून वाणी सकळ जन. की तू तर भक्तांचा उद्धार करणार आहेस, भक्तांचं रक्षण करणार आहेस, अशी तुझी ख्याती आहे. परंतु मी असं काय केलं होतं? एवढ्या लांबून मी त्या माहूरवरनं केवळ तुझ्या भेटीसे आले होते. आई-वडिलांना मी सगळं सांगून आले, की तुम्ही काही काळजी करू नका. हे यती जे आहेत, ते नक्की माझ्या पतीचं आरोग्य दूर करतील. त्या सगळ्यांना मी निरोप देऊन आले. परंतु तू काही मला ते दिलं नाहीस. त्याच्याऐवजी माझ्या आयुष्यामध्ये हे विधवापण आणलंस. आता माझी कुठलीही इच्छा तुझ्याकडे राहिलेली नाही. आता तुझे आशीर्वाद मिळावेत आणि मी माझ्या पुढच्या मार्गाला जावं, असं मी मनोमन ती स्त्री जी आहे, ती मनातल्या मनात हे सगळं बोलत प्रवास करते महाराजांकडे येण्यासाठी. ऐसे परी ध्यान करीत आली अमरजा संगम त्वरित वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामी असे. त्या ठिकाणी महाराज बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर उभी ठाकून आदुरी साष्टांगी नमन करी श्री गुरु म्हणते तय अवसरी सुवासिनी होई ध्रुव. ध्रुव म्हणजे आढळ. की तू कायमची सुवासिनी हो, असं महाराजांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट सेवेकरी म्हणून आपण शिकणं आवश्यक आहे. आपण जेव्हा गुरुमाऊलींकडे जातो किंवा गुरुमाऊली हितगुज करतात जाहीररित्या सुद्धा, गुरुमाऊलींकडे जाणं म्हणजे वन टू वनच व्हायला पाहिजे अशातला भाग नसतो. माऊली आहेत ते. त्यांची ताकद फार मोठी आहे. त्यामुळे ते सामुदायिकरित्या सुद्धा आपल्या वैयक्तिक संवाद साधतात. 100 लोकं बसले असतील तरी आपल्याला बरोबर जे हवंय त्याचं उत्तर देण्याचं सामर्थ्य परमपूज्य गुरुमाऊलींचं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भेटलं काय आणि सामुदायिकरित्या माऊलींचं हितगुज ऐकलं काय, यात काहीही फरक नाही. तर हे गुरुमाऊलींना आपली दुःख, आपली संकटं, आपली सेवा कळत नाही का? कारण आपल्याला असं वाटतं, मी एवढी सेवा केली हे माऊलींना माहीत नाही. बरेच वेळेला असा प्रसंग उद्भवतो, ज्यावेळेला गुरुमाऊलींच्या इथे येतात, प्रश्नोत्तर करतात आणि माऊली बऱ्याच सेवा देतात.
तर तिथं सेवेकरी तिथं प्रश्न विचारतात, "अहो, आम्ही तर एवढं केलंय, हे गुरुचरित्र वाचलंय, भागवत वाचलंय, सगळं केलंय, परत कशाला देताय? आता दुसरं काहीतरी द्या." तुम्ही जे केलंय ते माऊलींना माहीत नाही, अशी जर तुमची धारणा असेल, तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी पोहोचलात असं समजा. कारण तुम्ही अजूनही त्यांना देहधारी रूपामध्ये पाहत आहात. ज्यावेळेला ती गोष्ट तुम्हाला ती परत आलेली असते, त्याअर्थीच तिथं काहीतरी आपल्याकडनं कमतरता राहिलेली असते. हा विचार आपल्या मनात डोकावलाच पाहिजे. ज्यावेळेला गुरुमाऊली आपल्याला एखादी गोष्ट सांगतात, की तुम्ही असं केलं नाही, त्यावेळेला आर्ग्युमेंट करायचं नाही. "नाही, नाही, मी तर सगळं केलंय." ओके म्हणायचं आणि विचारायचं, "आणखीन सांगा, मी कुठं काय करू?" म्हणून. त्यांना प्रतिप्रश्न करायचा नसतो. महाराजांना हे माहीत नाही का, ती स्त्री आता चितेमध्ये उडी घेण्यासाठी चाललेली आहे. संपूर्ण विश्वामधलं सगळ्या गोष्टी काय चालू आहेत ते आपण स्वामीचरित्र आहे. आता दत्त जयंतीला आपल्याला ती रांगोळी काढली त्याच्यात बघितलं महाराजांचं नित्याचं भ्रमण जे आहे, ते संपूर्ण भारतभरात दिवसभर फिरत राहतात. त्यांना माहीत नाही अशी कुठली गोष्ट आहे का? महाराजांनी त्या स्त्रीनी जेव्हा मातेने नमस्कार केला, त्यावेळेला महाराजांनी काय म्हणलंय, "तुझं सुवासिनी पद हे अढळ राहू दे." पण महाराजांच्या सानिध्यात राहून सुद्धा उपाशी राहिलेले लोकं आपण आहोत. म्हणून महाराज ज्यावेळेला असं म्हणतात, "ऐसे म्हणता मागुती, नमन करी एक भक्ती, पुनरपी स्वामी तेणे चरिती, अष्टपुत्री होय" म्हणत असे. तिला आश्चर्य वाटतं, की मी कशासाठी आली हे काही महाराजांना माहीत नाही का? असा का आशीर्वाद दिलाय? कदाचित चुकीचं काहीतरी महाराज म्हणून गेले असतील. म्हणून ती पुनरपी स्वामी तेणेच रीती अष्टपुत्री होय म्हणत असे. परत तिने नमस्कार केला. महाराज परत म्हणले, अष्टपुत्री होय म्हणत असे. आता मात्र महाराजांची ही तर नवीन आहे. तिने तर महाराजांना पहिल्यांदाच पाहिलंय. त्यामुळे तिच्यावरती आपण शंका घेणं हे उचित नाही. परंतु महाराजांच्या सोबत राहणारे गाणगापूरला महाराजांच्या अनेक लीला, चमत्कार पाहणारी लोकं, ह्यांना तरी महाराज कळावेत की नाही? पण तसंही होत नाही. यालाच माया म्हणतात, यालाच अज्ञान म्हणतात. आणि तीच लोकं ऐसे वचन ऐकून हास्य करती सकळ जन हीच लोकं हसतायत. जे महाराजांच्या रोज सानिध्यात राहतायत, तेच महाराजांनी असं म्हटल्यानंतर हसतायत. का हसतायत? की महाराजांना माहितीच नाही की ती सती जाण्यासाठी आली आहे म्हणून. काय दारिद्र्य असावं विचारांचं. साक्षात परब्रह्माच्या सानिध्यात राहून सुद्धा परब्रह्म न ओळखलेली ही माणसं, की महाराज ज्यावेळेला म्हणतायत, की अष्टपुत्री सौभाग्यवती भव, त्यावेळेला महाराजांवरतीच शंका घेतात. अहो महाराज तुम्हाला माहितीच नाही. सांगता विस्तारानं श्री गुरुपाशी त्यावेळी आणि तिथं जाऊन महाराजांनाच सांगतायत, "महाराज अहो अशी स्त्री आहे. तुम्ही काय तिला अष्टपुत्री म्हणताय? सुवासिनी एक आढळपद राहील म्हणताय." कोण सांगतंय? महाराजांच्या सोबत असलेली माणसं. काय म्हणावं त्यांना? आपलंही असंच होतं. रोज महाराजांच्या आरतीला येऊन अगदी दरबार पूजेसारख्या सेवा सगळ्या करून सुद्धा आपल्याला महाराज म्हणजे सामान्य व्यक्ती वाटतात. परमपूज्य गुरुमाऊली सामान्य व्यक्ती वाटतात. की जरी तुम्हाला तो देह वाटला माणसाचा, तरी तो माणसाचा देह नाही. मनामध्ये संदेह धरू नका, शंका धरू नका. ते साक्षात परब्रह्म आहेत. आणि अशीच ही महाराजांच्या सानिध्यात असलेली लोकं महाराजांच्याच त्यांच्या आशीर्वादावर हसतात आणि महाराजांना म्हणतात, "महाराज तुम्ही चुकताय. ती सती जाण्यासाठी आलेत आणि तुम्ही असा आशीर्वाद काय देताय?" विप्र म्हणती, "स्वामी असी, हिचा पती पंचत्वासी, पावला परधमासी, सुवासिनी केवी होय." अहो महाराज, हिचा नवरा जो आहे तो ऑलरेडी तिथं निधन झालेलं आहे त्याचं. तो तिकडे त्याची चिता पेटवायचंच फक्त बाकी आहे आणि तुम्ही हिला काय सांगताय, "सुवासिनी केवी होय." ही सुवासिनी कशी होईल? मेलाय ऑलरेडी तिचा पती. महाराजांना उलटा प्रश्न आहे. "नेले प्रेत स्मशानासी, ही आली असे सहगमनासी, निरोप घ्यावया तुम्हापाशी, आली असे स्वाम्या." महाराज ते प्रेत ऑलरेडी स्मशानात गेलेलं आहे. ही तुमचं दर्शन घेण्यासाठी आलेली आहे. हे तुम्हाला माहीत नाही की काय? बघा गंमत कशी चालू आहे. महाराजांवरतीच उलटे प्रतिप्रश्न आहेत. महाराजही तेवढेच गमतीदार आहेत. ऐकोनी ब्राह्मणांचे वचन, श्री गुरु म्हणती हसून, "इचे स्थिर अहेवपण, मरण कैसे घडेसी." की अरे हिचं जे सौभाग्य आहे ते अढळ आहे. हिला तिच्या पतीला मरण येईलच कसं? घेऊन या माझ्यासमोर. कोण म्हणतं तो मेलाय? महाराजांची लीला आत्ता सुरू झाली आहे का? आपल्याला वाटतं चमत्कार इथं झालाय. चमत्कार तिथं झालाय जेव्हा महाराज यती रूपामध्ये, संन्यासी रूपामध्ये तिला भेटायला आलेले गावाच्या वेशीवर. चमत्कार खरं तर तिथं झालाय. इथं फक्त क्लायमॅक्स चालू आहे. विचार करा या गोष्टींचं. महाराज समजून घ्यायचे असेल तर एवढ्या डीप लेव्हलवरती जाऊन आपल्याला महाराज समजून घ्यावे लागतील. म्हणती श्री गुरु तयवेळी, "आणा प्रेता आम्हा जवळी, प्राण गेला कवणे काळी, पाहू म्हणती त्या अवसरी." कधी गेलाय त्याचा प्राण बघतो जरा या. आता बघा भावना कशी राहते, शब्दांमध्ये वजन कधी येतं.
आता तुम्ही सगळेजण इथे बसलेला आहात. मी सहज असं विचारलं, "काय कसं चाललंय?" तुम्ही म्हणा, "काही नाही, बरं चाललंय." मी अजून थोडंसं, "काय मग कसं चाललंय?" थोडं तुम्ही आणखीन वेगळ्या भाषेत उत्तर देणार. तेच जर मी असं, "काय रे? कसं चाललंय?" जोरात ओरडून माझा टोन बदलला. एकच अक्षर, एकच शब्द, परंतु त्यातला जो भाव आहे, तो जसा-जसा बदलतो, तशी त्याच्या मागची ॲक्शन आणि रिएक्शन बदलत जाते. या गोष्टीकडे थोडंसं लक्षपूर्वक ऐका. शब्द जो आहे, हा शब्दाला ज्यावेळेला भावाची जोड दिली जाते, भाव, इमोशन. हे इमोशन आणि वर्ड्स, शब्द आणि भाव, हे ज्यावेळेला एकत्रित येतात, त्यावेळेला ते परिणामकारक ठरतात. त्यामुळे शब्दांना ज्यावेळेला भावाची जोड मिळते, त्याचा इफेक्टिव्हनेस वाढतो. त्याची परिणामकारकता जी आहे ती वाढते आणि त्वरित फलद्रूप होते. म्हणून आपण ज्यावेळेला भगवंताला प्रार्थना करतो, स्वामींसमोर लोटांगण घालून, नमस्कार करून, मुजरा करून विनवणी करतो, त्या विनवणी करताना फक्त शब्द महत्त्वाचे नसतात. त्या शब्दामागे तुम्ही कुठला भाव लावताय, इमोशन काय आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे. शब्द म्हणजे जर गाडी असेल, तर इमोशन म्हणजे त्यातलं इंधन आहे. इंधनाशिवाय गाडी काहीच काम करू शकत नाही. आणि नुसतं इंधन असून सुद्धा उपयोग नसतो. नुसताच भाव आहे, पण त्याला शब्दाची जोड नाही आणि नुसतेच शब्द आहे, पण त्याला भावाची जोड नाही. दोन्हीही व्यर्थ आहे. म्हणून भावयुक्त शब्द ज्यावेळेला वापरले जातात, त्यावेळेला त्याची ताकद जे 100 पटीनं वाढलेली असते आणि तर महाराज लवकर प्रसन्न होतात. म्हणून इथे महाराजांनी कसं म्हटलेलं आहे, ते साधं नाही म्हटलं, गोडीत नाही म्हटलेलं. इथे महाराजांना आता चमत्कार करायचे आहेत. महाराजांनी काय म्हटलंय? म्हणती श्री गुरुतैवळी, "आणा प्रेता आम्हा जवळी, प्राण गेला केवणे काळी, पाहू म्हणती त्या अवसरी." बघा शब्द कसे आहेत. पाहू म्हणती त्या अवसरी. बघूया काय कुठे कधी गेले त्याचे प्राण. हा टोन आहे. सामर्थ्य शब्दांमध्ये त्या भावांमुळे येतं. म्हणती श्री गुरु द्विजांसी. ती जी लोकं गावकरी जे आहेत ते महाराजांना हे सगळं सांगतायत, की महाराज त्याचा पती मेलाय. त्यांना महाराज असं म्हणतायत, "म्हणती श्री गुरु द्विजांसी, आमुचे वाक्य जहाले ऐसी, अहेव पण स्थिर येसी, संदेह न धरावा मनात." ज्या अर्थी माझ्या तोंडातून हा शब्द गेलाय, की तिचं सवाष्ण पण तिचं जाणार नाही, ते अढळ आहे. त्या अर्थी तुम्ही माझ्या मनामध्ये शंका धरू नका. हे कोणाला सांगतायत महाराज? जे महाराजांच्या रोज सानिध्यामध्ये आहेत. कशी अजब लीला आहे. हे त्या स्त्रीला नाही सांगत आहे. त्या स्त्रीनी शंका नाही घेतलेली. भक्ती कोणाला म्हणतात? कशाला म्हणतात? ती स्त्री शंका नाही घेते. महाराज तुम्ही असं कसं म्हणला अष्टपुत्री सौभाग्यवती भव. आजूबाजूची लोकं जी महाराजांच्या सोबतच राहणारी आहेत, त्यांना महाराज सांगतायत, की मी ज्या अर्थी म्हणलंय हिचं सवाष्णपण जे आहे ते अबाधित राहील, त्या अर्थी तुम्ही त्याच्यावरती शंका घेऊ नका. त्याला म्हणतात सद्गुरू कृपा. तुमचं प्रारब्ध काय आहे? तुम्हाला ज्योतिषी जो आहे, तुमची पत्रिका बघून तुमचं प्रारब्ध सांगू शकतो. सद्गुरूंकडे जेव्हा तुम्ही जाता, त्यावेळेला सद्गुरू प्रारब्धावरती मात करून तुम्हाला द्यायचं तुमच्या भक्तीवरती ठरवतात. म्हणून पत्रिकेच्या आहारी किती जावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पत्रिका हे शास्त्र आहे आणि गुरुवचन हे शास्त्रापेक्षा मोठं आहे. माझ्या आयुष्यात जर आत्ता मृत्यू लिहिलेला असेल, तर तो मृत्यू येणार हे 100% आहे. परंतु हा मृत्यू वाचवण्याचं सामर्थ्य माझ्या सद्गुरूंमध्ये आहे. मग त्या प्रारब्धाच्या अधीन मी राहायचं, की माझ्या आयुष्यात असंच घडणार आहे. मी इतकी पापं केली आहेत, इतकं पुण्य केले म्हणून मला असं घडतंय. ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा, की मी माझ्या सद्गुरूंचे चरण धरलेले आहेत. त्यांना जे हवंय ते घडवतील आणि ते जे घडवतात ते नेहमीच चांगलंच घडवतात. ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा हा सर्वतोपरी आपला प्रश्न आहे. आणि असं म्हणून त्या ठिकाणी तो प्रेत आणायला जातात. द्विज येतात, 4 ब्राह्मण येतात. महाराजांचा अभिषेक करतात रुद्रसूक्त म्हणून. रुद्रसूक्त म्हणून अभिषेक करती गुरुचरणी, षोडशोपचार विस्तारुनी, पूजा करती भक्तीचे. आता ही 4 ब्राह्मण त्याच वेळेला का यावेत? त्यांनी रुद्राचं पठण का करावं? ते अभिषेक का करावा? ही सगळी महाराजांची लीला आहे. हे सगळं महाराज करतायत. आपल्याला वाटतं ती 4 लोकं आली आहेत. 4 लोकं आणली गेली आहेत. रुद्रसूक्त म्हणवलं गेलंय, म्हटलं नाही गेलं. फरक समजून घ्या दोघांमध्ये. मराठी व्याकरणामध्ये 3 प्रयोग असतात. कर्ता प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. मी केलं हा कर्ता प्रयोग आहे. माझ्याकडनं करवून घेतलं भावे प्रयोग आहे. रुद्रसूक्त म्हटलं गेलं नाहीये, म्हणवलं गेलंय. म्हणवून घेतलेलं आहे. कारण ही गोष्ट घडणार आहे, हे आधीच त्या संन्यासांनी तिथं सांगून ठेवलं होतं.
गोष्टीकडे आवर्जून लक्षपूर्वक ऐका. महाराज समजणं इतकं सोपंही नाही आणि इतकं अवघडही नाही. त्या ठिकाणी ते येतात. ते प्रेतही घेऊन तोपर्यंत आलेले असतात. प्रेत आणून या देखा, ठेविले श्री गुरुसन्मुखा. श्री गुरु म्हणती, विप्रलोका सोडा दोर वस्त्र त्याचे. आणि ते प्रेत त्या ठिकाणी आणलेलं गेलेलं असतं. महाराज म्हणतात ते सगळे दोरी त्याचे हात बाय जे बांधलेले आहेत ते सगळं सोडून टाका. हे जे रुद्राचं तीर्थ आहे ते त्याच्यावरती जाऊन शिंपडा. जसे ते शिंपडतात श्री गुरु निरूपे ते ब्राह्मण प्रेतासी करती तीर्थ स्नपन अमृत दृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी. महाराजांची कृपादृष्टी होते आणि त्या जीवामध्ये पुन्हा जीवात्म्याचा प्रवेश होतो आणि तो पुन्हा जिवंत होतो. याला म्हणतात सद्गुरु कृपा. व्यक्ती पुन्हा जिवंत झाला ही कृपा नाही. महाराज त्या भक्तीवर ते प्रसन्न जाऊन जे दिलेलं दान आहे ते जास्ती महत्वाचं आहे. महाराज काही करू शकतात याच्यावरती ठाम विश्वास असणं हे जास्ती महत्वाचं आहे. आपल्याला जरा कोणी काही बोललं, काही झालं की त्याचा प्रचंड राग येतो. कारण आपण महाराजांकडे येतच नाही. आपण महाराजांकडे येऊन प्रपंचच साधत असतो. आलोय परमार्थ करायला, पण प्रपंच आपल्याला सोडवत नाही. घरातली सासू-सुनेंची भांडणं आपल्याला सहन होत नाही म्हणून महाराजांच्या इकडे येण्यासाठी येतो. इथं सुद्धा आपण सासू-सुनेचीच भांडणं करतो. ती मला असं का म्हणली? तो मला असं का म्हणला? याने असंच का केलं? त्याने तसंच का केलं? ह्याच्या पलीकडे आपल्याला दुसरं सुचतच नाही. कारण आपण परमार्थामध्ये सुद्धा प्रपंचच करत बसतो आणि सर्वतोपरी शेवटी परमार्थ काही साधला जात नाही. गुरु महाराज काही आपल्याला भेटत नाहीत. हे सगळं चालू आहे. एवढी अजब लीला चालू आहे. सगळं चालू आहे, की शहाणं व्हावं की नाही माणसाने. एवढे आपण लोकांचे अनुभव ऐकत असतो. कितीतरी लोकं वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव सांगतात. तरी आपल्याला महाराज समजतायत का? नाही. आपल्याला दुःख आलं, की आपली बुद्धी लगेच आपल्याला काहीतरी भेद देतेच. काहीतरी शंका मनात उत्पन्न करतेच. कसं होईल? डॉक्टरने सांगितलं ही गोष्टच होऊ शकत नाही. डॉक्टरने सांगितलं हा आजार तुमचा बरा होण्यासारखाच नाही. आणखीन एखादी काहीतरी प्रसंग झाला असेल, तुम्हाला लोन मिळणारच नाही. आपली बुद्धी लगेच काम करायला सुरुवात करते. होणारच नाही, होणारच नाही, होणारच नाही. कारण आपल्याला महाराजांना कळलेलेच नाहीत. महाराजांवर विश्वासच बसत नाही. आणि एवढा सगळा चमत्कार होऊन तरी शहाणं व्हावं की नाही? शहाण्याला शब्दाचा मार असतो, पण शहाणी लोकं असतील तर त्याला शहाणं होतील. आणि महाराज त्या ठिकाणी त्या दोघी दाम्पत्याला अतिशय सुंदर आशीर्वाद देतात, की आता फक्त जिवंत केले अशातला भाग नाही. अष्टपुत्र पूर्णायुषी, हो का श्रीमंत अतिहर्षी, गेले तुमचे सर्व दोषी, देहांती मुक्ती तुम्हा. चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा सत्य, सांडून या संदेह तरी सुखे असा म्हणती रेखा. महाराज सर्वतोपरी सगळ्या प्रकारचे आशीर्वाद देऊन त्यांच्या या जन्मातली सगळी जी दुःख आहे, ती सगळी दुःख एक वेळेला दूर करतात. पण हे सगळं चालू असताना शेवटी मूर्ख माणूस जो आहे, तो बुद्धीच्या अधीन आहे. ज्याला अजूनही अंतःकरणामध्ये महाराज बसवले गेले नाहीत, ज्याच्या अजूनही बुद्धीमध्येच महाराज आहेत. त्यांनी फक्त बायोलॉजिकल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये महाराज ठेवले. जे बायोलॉजिकल गोष्ट लॉजिकली विचार करत असतं, जो आपला मेंदू काम करतो. म्हणून गुरुमाऊली जे म्हणतात, महाराजांना डोक्यात पोहोचवायचं नाही, अंतःकरणात पोहोचवायचं. मग डोकं आणि अंतःकरण ह्यात काहीतरी फरक असला पाहिजे. तो आपण अभ्यासला पाहिजे. गुरुमाऊलींचं प्रत्येक वाक्य अभ्यासता यायला पाहिजे. कारण ते गुरुमुखातून आलेलं वाक्य आहे. आणि मग त्या ठिकाणी असलेला ह्या गर्दीमधला एक व्यक्ती ज्याला ही शंका येते आणि तो महाराजांना प्रश्न विचारतो. तयांमध्ये विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक. सरळ मार्गाचा नाही, वाकडी टांग अडवणारा. धूर्त कुबुद्धिक त्याचे गृह होते नरकी. म्हणून पुसते श्री गुरुसे. वेदशास्त्र पुराण बोलताती सनातन ब्रह्मलिखित सत्य जाण. म्हणून वाक्य निरंतर, की पुराणांमध्ये लिहिलेलं आहे, की जे ब्रह्मवाक्य आहे, जे नशीब आहे, जे प्रारब्ध आहे, ते कधीही बदललं जात नाही. मग याला घडला नाही अपमृत्यूयासी. त्याच्या आयुष्य संपलं आणि तो मेलेला आहे. घडला नाही अपमृत्यूयासी. दिवा मरण सुखांतरेसी. त्याचा आला प्राण कैसी. ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या. मग हे असं कसं झालं? त्याला जर सहज मरण आलं होतं, त्याच्या नशिबाने त्याला मरण आलेलं होतं. मग त्याला परत जिवंत कसा झाला? मग ते ब्रह्मलिखित खोटं आहे का खरं आहे? प्रारब्ध खरं म्हणायचं की खोटं म्हणायचं? असं महाराजांनी त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. महाराजांना काय त्याच्या मनातला भाव कळत नाही का? हा कसा धूर्त आहे? याला काय काढून घ्यायचं असेल? महाराज तेवढे शेरात शेवा शेर आहेत. महाराजांनी त्याला काय उत्तर दिलं? श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी सांगेन तुझ विस्तारसी. पुढे जन्म होय त्यासी एक चित्ते परी ऐसा. आम्ही तया ब्रह्मयापाशी मागून घेतले कारणसी. पुढील जन्मात परी ऐसी वर्षे 30 संख्याते. की आम्ही काय केलं, त्याचा पुढचा जो जन्म होणार होता, त्याच्यामध्ये त्याला 30 वर्षाचं आयुष्य मिळणार होतं.
तो पुढचा जन्मच कॅन्सल करून टाकला. या जन्मातच त्याला 30 वर्ष देऊन टाकलं आणि असं आम्ही केलं. त्याच्या बुद्धीला तेवढं उत्तर मिळालं खूप आहे. आपल्या बुद्धीला तेवढ्या उत्तरामध्ये मर्यादित राहता कामा नये. पण आपली वेळ लक्षात घेतला आपल्यालाही त्या बुद्धीमध्येच राहावं लागेल. पण ह्याची जरूर उकल करून बघा. विचार करा, का महाराजांनी ती 30 वर्ष काढून या जन्मात दिली असतील? काय कारण असेल? आणि ह्याचं उत्तर महाराजांनी हिंट म्हणून आपल्याला दिलंय. भक्तजन रक्षावयासी, मागितले आम्ही ब्रह्म या भाषी, म्हणूनही सांगते विस्तारसी, तया विप्र वर्गापुढे. आणि महाराजांनी सांगितलं, भक्तांच्या उद्धारासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी म्हणून आम्ही त्या ब्रह्माकडे त्या 30 वर्षाचं पुढील जन्मातलं आयुष्य मागून घेतलं आणि ते त्याला या 30 वर्षाचं या जन्मात दिलेलं आहे, असं महाराजांनी त्यावेळेला उत्तर दिलं. सगळे लोक फक्त तोंडात बोट घालून बसले होते. अजब आहे सगळं. बुद्धीच्या पलीकडचं आहे. आम्हाला हे कळू शकत नाही. ती जी पत्नी आहे, ती स्त्री जी आहे, तिने नवऱ्यासहित महाराजांची पूजा केली. सगळ्या तिथल्या लोकांना तिने, कारण शेवटी धनवान आहे, ऐश्वर्यवान तिचं कुटुंब आहे, सगळ्यांना तिने व्यवस्थित पोटभर जेवण दिलं. शेवटी लोकांना जेवण मिळालं की लोक खुश. दत्त जयंतीला महाप्रसाद झाला, बाकी तिकडे महाराज भेटो न भेटो आम्हाला काही फरक नाही पडत. आमचं पोट भरलं म्हणजे आम्ही खुश. तसे ह्या सगळ्या गर्दीला त्या दोन्ही दाम्पत्यांनी दोघांनी मिळून व्यवस्थित यथेच्छ पोटभर जेवण दिलेलं आहे. अपार द्रव्य वेचून करीती तेथे आराधन, सूर्य गेला अस्तमान, आले श्री गुरुमठासी. सगळ्यांना त्यांनी तिथं भोजन दिलं आणि सूर्य अस्तमानाला गेल्यानंतर, सूर्यास्त झाल्यानंतर महाराज पुन्हा मठामध्ये म्हणजे गाणगापूरच्या गावामध्ये आलेले आहेत. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे झाले अपूर्व ऐका, कथा असे अतिविशेषा, सांगेन ऐका एकचित्ते. आता पुढे रुद्राक्ष महात्म्य येणार आहे. की काय असं त्या 4 रुद्राक्ष देऊन महाराजांनी काय लीला केली आहे, एवढं रुद्राक्ष काय महत्वाचं आहे, याची उकल आपल्याला उद्याच्या अध्यायामध्ये होणार आहे. परंतु एकच गोष्ट, वेळ आपला बराच पुढे गेलेला आहे, पण यातनं एकच गोष्ट सांगली. सगळे सांगत असताना पिंडी ते ब्रह्मांडी हा भरत भाग विसरायचा नाही. ती स्त्री म्हणजे ही माया आहे, तो पुरुष म्हणजे आत्मा आहे. आणि ह्या स्त्रीला, त्या मायेला सद्गुरूंच्या कृपेने ती माया जेव्हा दूर जाते, त्यावेळेला आत्म्याचा प्रकाश हा तेजवान होतो आणि आत्मचेतना झाली की सद्गुरूंची भेट होते. म्हणून मायेला सद्गुरूंची ज्ञानाची वृत्ती जी आहे किंवा ज्ञानोपदेश जो आहे तो होणं जास्ती अपेक्षित आहे. मायेमध्ये अडकलं असू तर कधीही सद्गुरूंची भेट होत नाही. पर्यायाने आत्मोत्कर्ष जो आहे तो होत नाही आणि आपण या 84 लक्ष योनीमध्येच गुरफटत राहतो. आपल्याला वाटतं आपण दत्त जयंतीमध्ये एवढी सेवा केली, एवढा भारी सप्ताह झाला आमचा, बघा हजारोंनी लोक इथं आली. प्रश्न एकच विचारायचा, महाराज भेटलेत का? महाराज समजलेत का? याचं उत्तर जर आपल्याकडे असेल तर त्या हजारांच्या गर्दीशी काही घेणं देणं नाही. ते येतात त्यांच्या कल्याणासाठी, ते येतात महाराजांनी बोलवलं म्हणून. आपलं त्याच्यातलं कर्तृत्व शून्य आहे. त्यामुळे महाराजांवरती हे सगळं सोडून ह्या प्रश्नाचं स्वतःसाठी उत्तर शोधायचं की मी ह्या 7 दिवसात ज्या काही सेवा माझ्याकडनं घडल्या त्याच्यातून मला महाराज कळले का? मला महाराज भेटले का? जर ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित राहत असेल आणि अजूनही आपण ह्या माणसासारख्या गोष्टींमध्ये महाराजांना शोधत बसले असू तर अजूनही आपण थोडेसे, आपण असं म्हणूया की कर्मदरिद्री आहोत, की एवढं महाराजांच्या सानिध्यात राहून सुद्धा आपल्याला महाराज समजू शकले नाहीत. म्हणून हे गुरुचरित्र वेळोवेळी आपल्याला ह्या महाराजांच्याकडे सानिध्याकडे घेऊन जाण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करते. गोष्टी वेगवेगळ्या असतील, पात्र वेगवेगळे असतील, परंतु हे नृसिंह सरस्वती आख्यान जे आहे हे साक्षात अमृताचं पान आहे. आपण सेवन करायचं की नाही करायचं हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. अशा प्रकारे या 32व्या अध्यायामधून महाराजांनी बरेच काही आपल्याला गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सांगून दिलेल्या आहेत. घ्यायच्या नाही घ्यायच्या, का फक्त गोष्ट म्हणून वाचायची, का फक्त पारायण म्हणून वाचायचा, हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. जो जे करेल त्यानुसार त्याला त्याचं फळ मिळणार आहे. जसं मगाशी सांगितलं, ज्याचा जसा भाव आहे त्याला तसं मिळणार आहे. तुम्ही देवाला माणसा समान समजा, माणसा समान तुमच्या आयुष्य गोष्टी घडतील. तुम्ही सद्गुरूंना, परमपूज्य गुरुमाऊलींना, स्वामी महाराजांना प्रत्यक्ष परब्रह्म मानून त्या भावाने तुम्ही त्यांची सेवा करा. तुम्हाला तसे अनुभव येतील. तुम्ही कसं मानायचं हा सर्वस्वी तुमच्या बुद्धीचा प्रश्न आहे. त्यामुळे आपली बुद्धी ही प्रगल्भ व्हावी आणि ही सद्धृती, सत्कृती आणि सद्गती आपल्याला मिळावी. आणि सन्मती, मती आणि धृती याच्यामध्ये खूप फरक आहे. आपल्याला वाटतं हे दोन्ही बुद्धीच आहेत का? मती आणि धृती खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि एक वेळ मती होईल पण धृती होणं फार अवघड आहे. धृतीसाठी प्रचंड काय म्हणे मेहनत करावी लागते, ही सहज प्राप्त होत नाही. आणि म्हणून ह्या 4च गोष्टी सद्गुरूंनी महाराजांकडे मागितलेल्या आहेत. या 4 गोष्टी जरी आपल्या आयुष्यात नेमक्या आपल्याला कळल्या की ही सन्मती म्हणजे काय असते, आपल्याला एवढंच वाटतं आपल्या हातून चांगलं घडावं म्हणजे सन्मती आहे. एवढं सोपं नाही आहे.
सन्मती, सद्धृती, सत्कृती, सद्गती 4 गोष्टी फक्त महाराजांनी आपल्याला दिल्या. आपल्या आयुष्याचं कल्याण झालं म्हणून समजा. पण त्या 4 गोष्टी इतक्याही सहज साध्य नाहीत. कारण त्यासाठी सर्वस्वार्पण नैवेद्यासी सर्वस्व व्हावं लागतं. सर्वस्वार्पण नैवेद्यासी ठेविलेच पुढती. माझं सर्वस्व महाराज मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. ह्यातलं काय खाणार? सर्वस्वचा अर्थ माझ्या मते सगळ्यांना कळत असेल, नसेल तर जरूर अभ्यास करा. इति श्री गुरुचरित्रामते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे मृत संजीवनम नाम द्वात्रिंशोऽध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.